नमस्कार. नमस्कार. विवा लाऊंजच्या या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचंच मनापासून स्वागत. अरुंधती, बाय द वे, आजचा आपला विवा हा 30वा कार्यक्रम आहे. हो, आपला अर्थातच विवा 30शीत शिरला आणि तरी सुद्धा विवा लाऊंज तरुण आहे आणि फिट आहे. आणि याचं कारण हे आहे की इथे या मंचावर येणारे आपले पाहुणे, आपले गेस्ट यांनी हा कार्यक्रम अतिशय तरुण ठेवलेला आहे. आणि अर्थातच तुम्ही आमच्या समोर बसलेले तुम्ही सुद्धा हा कार्यक्रम तेवढाच तरुण आणि फिट ठेवण्यात मदत केलेली आहे. आजचा हा 30वा कार्यक्रम सुद्धा आपण सगळे मिळून छान बॅटिंग करून, छान रनिंग करून मस्त फिट ठेवूया. फिटनेस बद्दल एवढं बोलतोय, लिहून सुद्धा आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अर्थातच माहिती आहे आज आपल्याकडे लीना मोगरे आलेले आहेत. लीना मोगरेंचं नाव भारतातल्या पहिल्या महिला पर्सनल फिटनेस ट्रेनर म्हणून घेतलं जातं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण बॉलिवूडच्या हिरो हिरोईन्सकडे बघून, त्यांच्या शरीर सौष्ठवाकडे बघून, फिगरकडे बघून नेहमी अचंबित होत असतो. त्या सगळ्या मागे जे कोणी त्यांच्याकडून घाम गाळून घ्यायचं काम करत असतं, त्या लीना मोगरे आज आपल्याबरोबर आहेत. मी विनंती करतो लीना मॅमना की त्यांनी मंचावर यावं. खरं तर मी आता चिठ्ठी वगैरे घेऊन येणं अपेक्षित होतं. लीना मॅम नमस्कार आणि विवाच्या मंचावर तुमचं स्वागत. आणि केसरीचे प्रमोद दळवी यांना विनंती करतो की त्यांनी लीना मॅमना एक छोटीशी भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. केसरी विवाच्या पहिल्या पर्वापासून आमच्या बरोबर आहेत. त्यांच्यामुळे हा फिट अँड फाईन कार्यक्रम अजून चालू आहे. सो पहिल्यापासूनच. आणि तुम्ही जे कोणी नियमित येणार असाल, या कार्यक्रमाला येणारे असाल तर लीना प्लीज. लीना, मला सुरुवातीपासून तुमची सगळी स्टोरी, सगळी गोष्ट जाणून घ्यायची आहे. तुम्ही एवढी वर्ष आज फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आहात. जसं मी म्हटलं तसं तुम्ही ज्यावेळी सुरू केलं असेल त्यावेळी फिटनेस किंवा जिमिंग असेल कदाचित, पण पर्सनल फिटनेस ट्रेनर ही संकल्पना सुद्धा खूप नवीन होती, रादर नव्हतीच. कशी झाली सुरुवात? म्हणजे तुमची पार्श्वभूमी काय? तुम्ही पहिल्यापासूनच या ऍक्टिव्हिटीज मध्ये होतात? मुंबईच्याच आहात का? मुंबईचंच आहोत. मी जूह स्कीमला राहण्यात आणि पहिल्यापासून मला सायकलिंगची खूप आवड. सगळीकडे मी सायकलवरती जायची. इव्हन कॉलेजला, क्लासेसना, भरतनाट्यम, जिथे जिथे मम्मीने मला भरतनाट्यम, ती एक भरतनाट्यम डान्सर होती आणि तिला असं वाटलं की माझी मुलगी डान्स विन्स करेल अशी फेमिनिन वगैरे, पण मी असे जीन्स घालून सारखं सायकलवरती असायची, सगळीकडे सायकलवर जायची. आणि जेव्हा 10वी संपली, 11वी 12वी संपली, तर तेव्हा काय करायचं 11वी नंतर, तर मम्मी बोलली तू डायटिशियन बन. सो आय थिंक इट इज थँक्स टू माय मॉम हू इज ओव्हर हिअर की वर्षापूर्वी. ही कधीची गोष्ट आहे साधारण? आय थिंक तेव्हा 1980. त्यावेळी असं सांगणारी आई भेटली जी मेन इंटेन्शन वर एसएनडीटी वुमन्स कॉलेज आहे म्हणून आणि मुलगी पण म्हणून ते मेन इंटेन्शन होतं. पण लीनाच्या आईला सुद्धा त्यासाठी आपण नक्की त्यांच्या त्या मार्गदर्शनामुळे आज आपल्याला इतकं मराठमोळं नाव आज एवढं प्रसिद्ध झालंय ह्या क्षेत्रात. आणि मग त्याच्यानंतर MSc झालं, मास्टर्स पण केलं मी. आणि माझं लग्न फर्स्ट इयर ऑफ MSc नंतर झालं अँड आय कंटिन्यूड माय मास्टर्स. त्याच्यानंतर आय पुट ऑन लॉट ऑफ वेट. मी म्हणजे 30 किलो वेट झालेलं माझं एक्स्ट्रा. सो आय वॉज 81 किलोज इन माय प्रेग्नन्सी. म्हणजे मी खाल्लं, खूप खाल्लं. असं म्हणतात ना, दोघांसाठी खावं, मी चौघांसाठी खाल्लं असेल. म्हणजे होल फॅमिली यूज टू ईट केक, आय यूज टू ईट फॅमिली केक. म्हणजे असं होतं ते. बट आणि सगळ्यांनी होप्स गिव्हअप केले. नाव तो गॉन लाईक लाईक एव्हरीबडी शी इज पुट ऑन वेट. आता काय हिचं वेट बीट कमी होणार नाही. पण डायटिशियन असल्यामुळे आय सेड आय हॅव टू डू दिस. आणि म्हणून मी एरोबिक्स जॉईन केलं. तेव्हा जस्ट एरोबिक्स चालू झालेलं, जेन फॉन्डाचं म्युझिक आणि लिओटार्ड्स, आणि इट गॉट व्हेरी ग्लॅमराइज्ड वगैरे, सगळे ऍक्टिव्ह. आणि सो ऑटोमॅटिकली आय गॉट ड्रॉन टू इट. तर एरोबिक्स क्लासेसला मी जायचे आणि मग 1 वर्ष लागलं मला वेट कमी करायला माझं, थ्रू डाएट, एक्सरसाइज, कॉन्स्टंट एक्सरसाइज, डाएट अँड ऑल दॅट. कारण टिल द 8th month I was feeding, so you can't diet at that time.
पण 1 वर्षाने माझं वेट बॅक टू नॉर्मल आलं वगैरे. अँड देन मला विठ्ठल कामत भेटले आणि ते बोलले मी इथे कामच क्लब होतं ना विलेपार्ला ईस्टला, तर तिथे मी क्लब चालू करतोय, तू एरोबिक्स क्लासेस चालू कर. म्हटलं पण आय एम नॉट अ इन्स्ट्रक्टर, मी अशीच मजा म्हणून, कोणाला माहितीये, सगळं म्युझिक लावायचं आणि उड्या मारायच्या आणि डान्स करायचं, अशी ती कल्पना होती तेव्हा. तेव्हा जिम इन्स्ट्रक्टरची पण कल्पना कशी होती की फ्री एक्सरसाइज, फ्री स्टीम, तेव्हा स्टीम म्हणजे अगदी एकदम यु नो लाईक, तर फ्री स्टीम, फ्री शावर अँड फ्री वर्कआउट, चला जिम इन्स्ट्रक्टर बना. सो दॅट्स हाऊ. तुम्हाला सगळ्यांना लीना यांना ऐकायचं उत्सुक आहोत हे माहिती आहे, पण थोडंसं इनकन्व्हिनियन्स होणार कारण प्रेक्षागृह आता फुल झालं आहे, त्यामुळे सो ते स्टीम आणि हे सांगत. तर दॅट्स हाऊ यु नो पीपल यूज टू बिकम इन्स्ट्रक्टर्स. आणि बॉडी बिल्डर्स बिचारे वडापाव खाऊन बॉडी बिल्डर बनायचे, त्यांना थोडंसं जॉब मिळायचे. सो दॅट्स हाऊ जिम्स मध्ये इन्स्ट्रक्टर्स असायचे, असं सायंटिफिक नॉलेज वगैरे नसायचं. जेव्हा विठ्ठल कामत बोलले की तू एरोबिक्स क्लासेस चालू कर, तर मी आय कॉन्टॅक्टेड अ लॉट ऑफ माय फ्रेंड्स जे ऑस्ट्रेलियामध्ये होते, अमेरिकामध्ये होते, की दे वर एरोबिक इन्स्ट्रक्टर्स. तर मी म्हटलं तुम्ही काय करता, तर नो वी हॅव अ सर्टिफिकेशन. म्हटलं सर्टिफिकेशन, व्हॉट इज दॅट. तर मग त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं. मग त्यामुळे मी एलएम द फिटनेस अकॅडमी चालू केली 94-95 मध्ये. तेव्हा फिटनेस म्हणजे काय लोकांना माहित नव्हतं, आणि माझी पहिली ऍड आली मिड डे मध्ये आणि आफ्टरनून मध्ये की बिकम अ इन्स्ट्रक्टर. 90% कॉल्स मला आले, 95% कॉल्स दॅट वी वॉन्ट टू जॉईन युअर जिम. तर मला सांगावं लागलं की हे जिम नाहीये, दिस इज अ अकॅडमी टू ट्रेन ट्रेनर्स. सो तेव्हा मी मग अकॅडमी चालू केली आणि त्याच्यामध्ये माझे पहिले 10 स्टुडंट्स, 5 माझे फ्रेंड्स होते आणि त्याच्यामध्ये 5 जण एनरोल झाले होते. इतकं नवीन ते क्षेत्र होतं त्याविषयी माहिती. आणि मी त्या फ्रेंडला सांगितलं पैसे भरा, इट्स गुड फॉर यू, गुड फॉर युअर नॉलेज, तुम्ही फिट राहाल, असं करून आय सोल्ड इट टू देम. पण दे बेनिफिटेड अँड इवन नाव दे आर बेनिफिटिंग यु नो ऑन इट. पण तेव्हा जी पहिली पर्सनल ट्रेनर जी पास आउट झाली त्या ह्याच्यामधनं, ती अजूनही मला, शी इज इन टच विथ मी, शारमीन म्हणून. आणि शी बिकेम व्हेरी व्हेरी, अँड हर पेरेंट्स अँड ऑल वर व्हेरी हॅपी दॅट शी इज अ ट्रेनर. ती नौशादची ग्रँड डॉटर, म्युझिक डिरेक्टर, अँड शी वॉज व्हेरी व्हेरी हॅपी. सो दॅट्स हाऊ द होल थिंग स्टार्टेड ऑफ अकॅडमी आणि असं सगळं. आणि मग मला कॉल आला माधुरी दीक्षित कडनं की आय वॉन्ट अ ट्रेनर. तर तेव्हा पर्सनल ट्रेनरची अशी कल्पना नव्हती अजिबात. बरोबर. तर त्यावेळी तुमच्या जिम नव्हत्या चालू? नाही, अजिबात नाही. तेव्हा अजिबात चालू नव्हतं. जस्ट अकॅडमी मी एका शाळेत चालू केलेली छोट्या, आणि कारण पार्ट टाइम कोर्स होता तो. आणि वेगवेगळ्या जिम्स मध्ये मी टायअप करून त्यांच्याकडे प्रॅक्टिकल एक्झाम, मग आमचं प्रोजेक्ट प्रेझेंटेशन असं. आणि मग एकदा ती शाळा काहीतरी बंद झाली, मग मी माझ्या गच्चीवर केलं ते, असं सगळीकडे ते शिफ्ट होत होतं सारखं. एक फक्त याच्यात विचारायचं की नेमकं काय शिकवायचं तुम्ही त्या कोर्स? ओके, त्या कोर्समध्ये आपल्याकडे 3 कोर्सेस आहेत आता. वन इज द पर्सनल ट्रेनर कोर्स, वन इज द पॉवर योगा इन्स्ट्रक्टर कोर्स, ऑल दीज आर इन्स्ट्रक्टर कोर्स, अँड वन इज अ फिटनेस न्यूट्रिशन कोर्स. हे तेव्हापासून का आता डेव्हलप? आता हे 2 डेव्हलप झाले. पर्सनल ट्रेनर वॉज व्हॉट आय स्टार्टेड विथ, एरोबिक्स इन्स्ट्रक्टर, पर्सनल ट्रेनर. त्याच्यात काय म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं? तर तेव्हा अनॅटॉमी, एक्सरसाइज फिजिओलॉजी, वेट ट्रेनिंग प्रिन्सिपल्स, बेसिक्स ऑफ न्यूट्रिशन, मग बेसिक्स ऑफ वेट ट्रेनिंग, आणि आणि आय गॉट अ पॅनल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, फिजिओथेरपिस्ट, मग इंजुरी प्रिव्हेन्शन. म्हणजे इन्स्ट्रक्टरला काय काय करावं लागतं, यु नो, बिकॉज यू आर हँडलिंग ह्युमन बिंग्स. तर इंजुरीज होऊ नये, हे नेऊ नये. सो दॅट्स वॉज अ 3 months कोर्स. आणि मग त्याच्यामध्ये वी यूज टू हॅव एक्झाम्स, वायवा, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन. मग मी एक्सटर्नल एक्झामिनर्सना बोलवायची. इट वॉज लाईक अ प्रॉपर कोर्स, 3 महिन्याचा कोर्स. आणि मग सर्टिफिकेशन सेरेमनी असायची. मग मी वेगवेगळे सेलिब्रिटीज बोलवायची. अजूनही आठवतं भरत दाभोळकर, हे सगळे सर्टिफिकेट द्यायला यायचे. अजूनही आमचा तो कोर्स चालू आहे, पण आता आम्ही जिम मध्ये कंडक्ट करतो तो एज पार्ट टाइम कोर्स. तर तेव्हापासून मग हे चालू झालं. आणि दॅट्स हाऊ टिल नाव आय थिंक 25,000 स्टुडंट सर्टिफाईड झाले असतील, जे आता स्वतः सेलिब्रिटी ट्रेनर्स आहेत, सेलिब्रिटीज आहेत. नेम ऑफ यू ते अब्बास अली आहे, हू इज अ ट्रेनर फॉर शाहिद कपूर, प्रशांत सावंत, रुजुता दिवेकर, ऑल दे आर
फाउंडेशन कोर्सेस वर फ्रॉम LM द फिटनेस अकॅडमी. आणि मग त्यांनी वेगवेगळे ऑफकोर्स then you have to keep educating yourself, वेगवेगळे कोर्सेस करा, हाऊ यू ग्रूम युअर सेल्फ, ते सगळं मग चालू झालं. सो दॅट्स हाऊ माय अकॅडमी स्टार्टेड आणि ते चालू झाले कामच क्लब मध्ये. अच्छा. आणि मग सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर सेलिब्रिटी कधी लागला लीना मोगरे? दॅट वॉज अ व्हेरी लॉंग दीक्षितचा फोन आला असं तुम्ही म्हणाला की त्यांना पर्सनल ट्रेनर पाहिजे. तर एक पहिली गोष्ट म्हणजे मराठी फॅमिलीमधून आल्यानंतर माधुरी दीक्षित बरोबरची एक वेगळी अटॅचमेंट त्यावेळी सगळ्यांनाच होती, अजूनही आहे अनेकांना, की ही आमची मुलगी असं बरोबर असं की आपली कोणतरी आहे. आणि ती एवढी ग्लॅमरस त्यावेळी 95 वगैरे त्यावेळी ती अगदी टॉपला असणार. ऍब्सोल्युटली. तिचा समोरून फोन येणं हा आणि तिला इन्स्ट्रक्शन म्हणजे पर्सनल ट्रेनर म्हणून जाणं हा एकंदर एक्सपिरियन्स कसा होता आणि तुम्ही काय काय शिकवलं तिला? आय थिंक इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. पहिले तर मी म्हटलं हो वाव माधुरी दीक्षित असं सगळ्यांना होतं तसं. आणि एनिवे आय वेंट आणि बेल वाजवली मी आणि शी ओनली ओपन द डोर. आय सेड वाव यू ओपन द डोर. शी सिंग सो. तर आय मीन आय एक्सपेक्टेड समबडी एल्स की कोणतरी कारण 7 वाजता सकाळी आम्ही आणि शी इज व्हेरी प्रोफेशनल. 7 म्हणजे 7ला ती तयार असायची. वी यूज टू डू एरोबिक. तिला डान्सची आवड आहे तर आम्ही खूप एरोबिक्स करायचो, एरोबिक डान्स करायचो. मग आम्ही वेट ट्रेनिंग करायचो. वेट ट्रेनिंग म्हणजे डंबेल्सनी असं बॉडी वेट एक्सरसाइजेस ऑल दिस. आणि इवन डाएट आय यूज टू टीच हर कुक व्हॉट टू कुक. कारण लाईक बिंग अ पर्सनल ट्रेनर माझं एकच होतं की आय हॅव टू एज्युकेट देम. पर्सनल ट्रेनिंग कसं दुसरे ट्रेनर्स येणार ऑल युअर लाईफ यू आर नॉट गोइंग टू बी विथ देम. पण या ज्यांना ज्यांना मी ट्रेन केलं त्यांचं फाउंडेशन आय डिड व्हेरी स्ट्रॉंग. म्हणजे त्यांना सुपर मार्केटमध्ये घेऊन जाणं, काय खाणं लाईक नॉट दिस इज युअर डाएट फॉलो दिस असं करून होत नाही. बिकॉज यू हॅव टू अंडरस्टँड अ पर्सन्स लाईफस्टाईल त्याच्यासाठी. आणि मग ते आता काही वेळेस तिची प्रॅक्टिस असायची 4-4 तास शी यूज टू बी डान्सिंग. तर मग तेव्हा काय खायचं काय नाही खायचं सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण ॲट द सेम टाइम त्यांची जी कमिटमेंट लेवल असते ती आय होप एव्हरीबडी गेट्स इट. कारण सगळे ॲडमायर करतात ओ वाव. पण ते वावसाठी यू हॅव टू हॅव अ लॉट ऑफ कमिटमेंट टू यू. दॅट्स वॉट. ओके. आणि तिथून माधुरी दीक्षित माइट बी युअर फर्स्ट क्लायंट, पण तुमचा कोर्स सुद्धा वेगवेगळ्या टप्प्यांवर डेव्हलप होत गेला असेल. आणि लीना मोगरेच्या मागे द लीना मोगरे असंही थँक्यू. तर लीना मोगरे पासून द लीना मोगरे पर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नसणार नाही. कारण 94ला आय गेस झी टीव्हीवर हमपांच वगैरे सिरियल आम्ही लहान मुलं बघत होतो. आणि त्यावेळी तुम्ही एक पर्सनल ट्रेनिंग किंवा फिटनेसच्या दृष्टीने प्रयत्न जो आमच्या गावीही नव्हतं. कारण आम्ही ज्यावेळी मूवीज बघतो त्यावेळेचे मूवीज सुद्धा असे होते की कोणी ही एक कन्सेप्ट होती. तालमी होत्या, व्यायामशाळा होत्या, त्यात जिम सुद्धा कधी सुरू झाले असतील पण असं पर्सनल ट्रेनिंग देणारी कोणी लोक आहेत किंवा करिअर त्यामध्ये हा विचार कधी त्यावेळी तेव्हा लहान मुलांना आलाही नसेल. तर त्यात म्हणजे मला विचारायचं तेच की त्यावेळेची आव्हानं काय होती नेमकी तुमच्या समोर? आय थिंक मेन म्हणजे जेव्हा मी अकॅडमी चालू केली तेव्हा खूपसे आई वडील मला भेटायला यायचे की अरे हा कोर्स करतोय म्हणजे काय होणार याचं. असं त्यांना वाटायचं काय वायफळ गोष्ट करतोय मी ती म्हणजे टाइमपास नुसतं काय चाललंय. आणि देयर टू लॉट ऑफ अदर पेरेंट्स ऑल्सो यायचे आणि ते म्हणायचे की माझा मुलगा काय सारखा जिम मध्ये असतो, स्पोर्ट्स फील्डवर असतो, अभ्यासात इंटरेस्ट नाही. मी म्हटलं ज्याला जे आवडतं ते करू द्या ना. बिकॉज लाईक इफ यू आर पॅशनेट अबाउट इट यू विल डू बेटर इन इट. आणि मग ती सेम पेरेंट्स नंतर येऊन मला थँक करायचे कारण दे स्टार्टेड अर्निंग तेव्हा 20,000 25,000 म्हणजे तेव्हा इट वॉज अ व्हेरी बिग अमाऊंट फॉर देम विदाउट एनी इन्व्हेस्टमेंट. ते कोर्स काही काही जणांना आम्ही दर बॅच मध्ये 3 जणांना स्कॉलरशिप द्यायचो म्हणजे अगदी निडी लोकांना जे कोर्स करतील. आणि देन दे बिकेम इन्स्ट्रक्टर्स. एक होतं त्याचे आई वडील इथे दादरला भाजी विकायचे ऑन द फुटपाथ अँड ही केम ही सेड आय वॉन्ट टू बिकम एन इन्स्ट्रक्टर. तर अशा लोकांना मग आम्ही स्कॉलरशिप्स द्यायला चालू केले आणि ही बिकेम सच अ कमिटेड आणि फेमस. आता तो स्पिनिंग इन्स्ट्रक्टर पण झालाय आणि ही इज अर्निंग 50, 60, 70,000 अ मंथ. तर
यु नो इट्स अ गुड करिअर, पण लोकांना कळलं पाहिजे की जिथे तुमचं पॅशन आहे ते तुम्ही करिअर बनवलं तर यू विल नेव्हर फील युअर वर्किंग लाईक हाऊ आय फील. आय मीन इवन इफ आय एम इन द जिम टिल 10 o'clock, 11 o'clock, 2 o'clock ॲट नाईट ऑल्सो, मला वाटत नाही मी काम करते, बिकॉज आय जस्ट लव्ह फिटनेस. दॅट्स व्हॉट. करिअरचा विषय निघालाय तर आता त्याविषयीच काही प्रश्न माझ्या मनात आहेत. तुम्ही ट्रेनिंग अकॅडमी सुद्धा सुरू केलेली पहिली तुमच्या नावाने आहे. म्हणजे एकूण आपल्या देशातल्या फिटनेस ट्रेनिंग मधल्या करिअरची सुरुवात किंवा द पायोनियर असं म्हणता येईल. पण मला सांगा, आता सुद्धा विचार करताना तरुणच असला पाहिजे फिटनेस इन्स्ट्रक्टर, आणि मग एक ठराविक काही वर्ष तुम्ही करिअर म्हणून त्याचा विचार केला तर काही ठराविक स्पॅन मध्येच हे करिअर होऊ शकतं का वयाची अट ह्या प्रोफेशनला येऊ शकत नाही? अजिबात नाही. यू हॅव टू बी फिट, आणि फिटनेस यू हॅव टू हॅव एट ऑल द लेवल. राईट. म्हणजे खूप लोक म्हणतात अरे आता मी 40 वर्षाचे झालो किंवा माझं लग्न झालं, आता 2 मुलं झाली की झालं, यु नो लाईक. बट दॅट इज वेअर युअर लाईफ स्टार्ट्स, यु नो आफ्टर 50 ऑल्सो. वी हॅव सो मेनी इन्स्ट्रक्टर्स हु आर 50 years old, 51 years old, पण इट डिपेंड्स ऑन फिटनेस लेवल. हे फक्त तरुणांचं प्रोफेशन आहे असं नाही. अजिबात नाही. तरुणांचं म्हणण्यापेक्षा मला म्हणायचंय आयुष्यभर तुम्ही ह्या प्रोफेशन मध्ये राहून काम करू शकता. ऍब्सोल्युटली. फक्त कॉलेज चाललंय आणि पार्ट टाइम नाही, अजिबात नाही. यू कॅन बी फुल टाइम इन्स्ट्रक्टर्स, यु नो यू कॅन डेव्हलप युअर टीम ऑफ इन्स्ट्रक्टर्स. ह्याच्या पुढे यु नो देर आर सो मेनी ऑप्शन्स या फील्डमध्ये. आणि आता लाईक वी हॅव स्टार्टेड हायरिंग MBAs फॉर सेल्स. हे किती वेगवेगळे ऑप्शन्स असतात ह्या फील्डमध्ये. यु नो इट्स नॉट ओनली. पण मग याला यू हॅव टू बी फिट एवढंच एक क्वालिफिकेशन, बाकी काहीच नाही. बाकी काहीच नाही. यू हॅव टू लव्ह फिटनेस अँड यू हॅव टू अंडरस्टँड. म्हणजे याला पण अभ्यास करावा लागतो, असं काही नाही की अभ्यास नाहीये. त्याच्यामध्ये अनॅटमी, मसल्सची नावं वगैरे, यु नो इट बिकम लिटल डिफिकल्ट. ते काय ॲबडॉमिनल सगळ्यांना पोट माहितीये, मग रेक्टस ॲबडॉमिनस कोणाला माहिती नाही. यु नो सो यू हॅव टू अंडरस्टँड द ह्युमन बॉडी. तर आय हॅड गॉन वन स्टेप फर्दर. जेव्हा मी अभ्यास करायचे, आय हॅड गॉन टू द मेडिकल कॉलेज. ते बॉडीज डायसेक्ट करतात तर ते बघायला गेलेले मी. सो इट डिपेंड्स ऑन युअर लेवल ऑफ इंटरेस्ट, पण दॅट्स व्हॉट टेक्स यू अहेड. तुम्ही ते डॉक्टर्स डायसेक्ट करताना ते जाऊन बघून आली की बघू मला मसल कसं असतं ते मला बघायचंय. तर इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला किती इंटरेस्ट आहे. मला भारतासारख्या देशात की जिकडे पंगत ही खूप आग्रहासाठी ओळखली जाते आणि मग तिथे जिलब्या खाणं किंवा गुलाबजाम एकावर एक कॉम्पिटिशन असते, अशा देशामध्ये फिटनेस सारखा कोर्स सुरू करून तो चालवणं एवढ्या यशस्वीपणे. कारण आता ठीक आहे, आता तो ती जागरूकपणा तो आलेला आहे कदाचित आणि बऱ्याच अंशी आहे. एक फेज अशी असते ओनली टू अ सर्टन लेवल. म्हणजे कॉलेज लेवलला एक फेज असते की नाही आपल्याला व्यायामशाळेत किंवा जिम मध्ये जायला पाहिजे, कारण आपण कॉलेजमध्ये जातो त्याच्यामुळे आपल्याला छान दिसायला पाहिजे. सो दॅट फ्युचर प्रॉस्पेक्ट चांगले आहेत वेगळ्या गोष्टीतले. असं असताना त्यावेळी सुद्धा हीच परिस्थिती होती का की एवढा फिटनेस बद्दलचा जागरूकपणा होता? जागरूकपणा म्हणजे एवढा नव्हता जेवढा आत्ता आहे. यु नो आता पण तुम्ही बघायला गेलं अप टू अ सर्टन लेवल, टू अ सर्टन पॉप्युलेशन मध्ये आहे. जरी मुंबईत बघायला गेलं तरी बोरिवली नंतर वगैरे दे आर नॉट सो फिटनेस कॉन्शियस. आता मेट्रोज मध्ये फिटनेस कॉन्शियस यायला लागले. Tier 2 सिटीज मध्ये फिटनेस कॉन्शियस एवढं नाहीये. ते Tier 1 मध्ये आहेत, लाईक कोल्हापूर वगैरे. इथे मुंबईचे लोक करतात म्हणून आम्हाला करायचं, यु नो. आणि दुसरं म्हणजे डॉक्टरनी प्रिस्क्रिप्शन दिलं व्यायाम करा, मग लगेच धावत येतात लोक. म्हणजे आमच्याकडे एक 50 किलो एक्स्ट्रा एक्सेस असलेला आलेला आमच्याकडे, आणि सेड माय डॉक्टर हॅज टोल्ड मी आय विल डाय इफ आय डोंट डू समथिंग अबाउट माय सेल्फ. यु नो म्हटलं हाऊ डिड यू रीच दिस? नो, आय वॉज व्हेरी बिझी वर्किंग. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते याची. काय होतं, सी जेव्हा यू आर इन कॉलेज यू आर व्हेरी स्लिम ट्रिम, यु नो, यू ईट वडापाव, भेळपुरी, पाणीपुरी सगळं खा, पिझ्झा, बर्गर, सगळं एव्हरीथिंग, कारण यू आर नॉट पुटिंग ऑन वेट. तर तेव्हा फिटनेसचं आपल्या माइंड मध्ये नसतं, बट यू आर नॉट पुटिंग ऑन वेट, सो यू व्हेरी हॅपी. मग त्याच्यानंतर एज्युकेशन झाल्यानंतर लग्न होतं, मग 1 किलो 2 किलो वाढतं वजन, मग सगळे म्हणतात लग्न मानवलं. सो एव्हरीबडी हॅपी, मदर हॅपी, मदर इन लॉ हॅपी, सगळे हॅपी. मग आफ्टर 3-4 years कम्स द फर्स्ट चाइल्ड.
ओके. त्याच्यानंतर 3 किलो अजून वाढलं. आई दिसायला पाहिजे असं कसं, असं कसं तू वीक दिसते असं होतं. मग अजून वजन वाढतं. मग सेकंड चाइल्ड, मग यू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर आणि मग तुम्ही म्हणता अरे बापरे मी आहे का. सेम थिंग हॅपन्स विथ द मेल काउंटरपार्ट, की ते फॅमिली, लुकिंग आफ्टर द फॅमिली, वर्क, हे ते मग ते डॉक्टरकडे जातात आणि मग त्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर असं सगळं झाल्यावरती मग ते येतात चला जिम मध्ये जाऊया. अँड देन दे एक्सपेक्ट रिझल्ट ओव्हरनाईट. एक्झॅक्टली. पण मी त्यांना असंच विचारते की किती वेळ लागला तुम्हाला एवढं जाडं व्हायला. ओ डोंट आस्क. पण मग नंतर मी त्यांना सांगते की इट्स बेटर टू लूज लिटल स्लोली बट लूज इट परमनंटली. बट डोंट लूज युअर माइंड ओव्हर. तसं होतं मग. ओके. मला आता तुम्ही हे सगळं बोलायला सुरुवात केलीच आहे, स्त्री आणि पुरुषांचे व्यायाम आणि मग त्यांची एकूण लाईफस्टाईल कॉलेजपर्यंत साधारण सारखी असते, नंतर मुलींची बदलते. पण मला सांगा व्यायामाचे प्रकार म्हणजे एक्सरसाइजेस, स्पेशली मी वेट ट्रेनिंगच्या बाबतीत असं अनेकांकडनं ऐकलेलं आहे, आपल्याही मनात अनेक गैरसमजुती असतात. वेट ट्रेनिंग मुलींनी करावं का? ऑफकोर्स. वेट ट्रेनिंग इज म्हणजे रेझिस्टन्स ट्रेनिंग त्याला म्हणता येतं. वेट ट्रेनिंग म्हटल्यावर ना सगळ्यांना असं वाटतं एवढं मोठं डंबेल, एवढे मोठे बार. वेट ट्रेनिंग हे बॉडी बिल्डिंग साठीच करतात अशी काहीतरी एक बॉडी बिल्डिंग आणि मसल बिल्डिंग हे दोन्ही सेम आहे. बिकॉज व्हॉट यू आर डुईंग अल्टिमेटली इज मसल बिल्डिंग ऑफ लीन मसल टिश्यू. म्हणजे सायंटिफिक लँग्वेज मध्ये म्हटलं लीन मसल टिश्यू हेल्प्स. तुमचं एक बेझल मेटाबॉलिक रेट असतं आपल्याकडे सगळ्यांकडे, ॲट विच द बॉडी इज फंक्शनिंग आणि विच युअर बॉडी इज बर्निंग कॅलरीज इवन ॲट रेस्ट. तर हे जसजसं आपलं वय वाढतं, whether you like it or not, at the age of 30 you start aging, however young you look or whatever you look, internally your body starts aging at the age of 30 आणि तुमचा हा बेझल मेटाबॉलिक रेट कमी होतो. आणि मग the common dialogue that I hear everywhere, oh my god, I look at food and put on weight. आणि जेव्हा मग मी म्हणते तुम्ही काय खाता, काही नाही असं एवढा भात खातो, मग 1-2-3 आठवडे आम्ही बाहेर जेवायला जातो, मग ते बटाट्यावाडा काही वेळेस होतो, मग असं होतं. बट यू हॅव टू ईट एव्हरीथिंग. असं नाही की डोंट ईट समोसा, डोंट ईट बटाटावडा, डोंट ईट दिस, डोंट ईट दॅट. असं मी डोंट म्हटल्यावरती जे नाही म्हटलं ते जास्ती खावं असं वाटतं. राईट. But it has to all fit into your lifestyle. You have to enjoy your lifestyle. You have to enjoy your food. But what you eat at what time is important. तुमचं जे वेळ आहे खाण्याची, that is very important. Not only just डाएट म्हणून जर का तुम्ही डाएट केलं 3 महिन्याचा, तर मी नेहमी पेपरमध्ये वाचते गॅरंटीड वेट लॉस प्रोग्राम, लूज 3 kilos, फॅट फ्रीज, मग काय काय युपोलायसिस, हे लाइपोसक्शन डाएट, फॅट डाएट, हे डाएट, ते डाएट. आय थिंक ऑल दॅट इज rubbish. You should be knowing what you eat at what time, exercise regularly. It's very simple. पण याचं एवढं कॉम्प्लिकेट केलं जातं ना, म्हणजे जास्ती पैसे द्यायला. द मोर कॉम्प्लिकेटेड यू प्रेझेंट तितकं जास्ती फी घेतात. पण आता तुम्ही जो मुद्दा काढलात की समोसे वडा खा, पण तो कधी खा आहे फक्त, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर म्हणजे मला तोच प्रश्न आहे की बऱ्याच लोकांच्या मनात आय एम शुअर की डाएट म्हटल्यानंतर ही भीती असते झालं काय काय सोडावं लागणार आता. बऱ्याच लोकांच्या ही कळम म्हणजे इथे कसं असं पानं बिनं दिसतात, अरे बापरे असं म्हणजे पत्ता फक्त बॉइल्ड फूड आणि असं काय काय सोडावं लागणार इथपासून आमची यादी. मग काय फिश नाही खायचं, ओके, श्रीखंड पण नाही, अरे बापरे, वडा पण नाही खायचा, दिस इज समथिंग हॉरिबल, नको जाऊ दे जगूया आपण जे आहे. सो ते म्हणजे कितपत म्हणजे जे काही डाएटचा बाऊ केला जातो त्याचा आणि फिटनेसचा नेमकी सांगड कशी घालायची. कारण म्हणजे तुम्ही म्हणालात वेळेचं हे बाळगलं पाहिजे. ऑब्व्हियसली ते लाईफस्टाईल प्रमाणे बदलत जाईल, जॉब प्रमाणे बदलत जाईल, पण ते एक नॉर्मल पर्सन साठी कसं असावं. 80% तुमचं डाएट असतं. व्हॉट गोज ऑन युअर लिप्स गोज ऑन युअर हिप्स. एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तर देन यू विल ऑलवेज वॉच व्हॉट यू ईट, पण 80% डाएट, 20% एक्सरसाइज. तर लोकांना असं वाटतं की तुम्ही वर्कआउट करता, काय व्यायाम करते तू रोज, मग काय तुला काय काय खायला हरकत नाही, आजचाच दिवस खा ग.
यु नो ईट ओनली फॉर टुडे यू हॅव कम होम, यु नो आज तू हे खास तू ते आज करत यू नेव्हर पुट अ स्टॉप. मॉडरेशन इज द की. जरी आता आपण बटाटे वडे खायला बसलो तर लोक एकावर थांबत नाही. दॅट इज द प्रॉब्लेम. यु नो किंवा समोसा असेल, काय मस्त आहे, चला, यु नो दिस इज व्हॉट हॅपन्स. तर मॉडरेशन इज द की. दॅट इज वन इम्पॉर्टंट फॅक्ट. आणि सगळ्यात सोपी गोष्ट, एकदम सगळ्यात सोपी, तुम्ही बघाल फ्रेंच विमेन किंवा फ्रेंच पीपल दे डोंट पुट ऑन वेट. आणि त्यांचं डाएट तुम्ही बघायला गेलं तर त्याच्यामध्ये वाईन असतं, चीज असतं, ब्रेड असतं, ऑल दीज आर बँड, पास्ताज, यु नो दिस यू शुड नेव्हर ईट. खाऊ नकाची आधीच हे सगळे मैदा आणि हे एव्हरीथिंग इज देअर इन दॅट, बट ते नेव्हर पुट ऑन वेट. वाय? एक सिंपल गोष्ट ते करतात. फर्स्ट इज वेन दे सिट ऑन द डायनिंग टेबल, ओके, एक व्यवस्थित असं छान स्प्रेड असतं त्यांचे. दे मेक इट व्हेरी अट्रॅक्टिव्ह. ओके, आपलं जेवण नुसतं असं एक डाळ टाकली, एक असं टाकलं असं नसतं. लाईक दे मेक इट नाईस, यु नो इट्स लाईक फूड. तिथे फोर्क असतो, ग्लासेस असतात. दिस इज नॉर्मल. आय एम नॉट टॉकिंग अबाउट फेस्टिव्ह इटिंग किंवा काही असं. आणि ते एकच गोष्ट करतात, तो त्यांचा चमचा किंवा फोर्क जो असतो ते एक घास घेतात आणि तो खाली ठेवतात. आणि मग ते च्यू द फूड. आपले पूर्वज आपल्याला सांगायचे 32 वेळा च्यू करा. या बिकॉज द एन्झाईम सलायवा गेट्स मिक्स्ड एव्हरीथिंग, द डायजेस्टिव्ह एन्झाईम. दॅट इज व्हॉट दे डू एक्झॅक्टली. बट दे एन्जॉय द फूड, द टेस्ट, यु नो किती दिस थिंग, ऑल डिफरंट काइंड ऑफ फ्लेवर्स, असं सगळं. बट when they take the second, third, fourth, the brain gets time to send the signal to the stomach की आता बस. आपल्या इथे काय होतं, एक प्लेट हातात घेतली, अरे बापरे केवढं खाल्लं, आणि मग तुम्ही प्लेट ती खाली ठेवता. बुफेज एवढं मोठं भरलेलं असतं की कोण लाईनीत उभे राहणार, मग ते सगळं संपवायचं. आणि मग ते इतकं खायचं की यू ओव्हर इट. And whatever is overeaten, whether it is protein, fat, carbohydrate, all that is stored as fat in the body. तर excessive eating जे अशा तऱ्हेने होतं, but you don't get a signal की बाबा पोट भरलंय. अति पोट भरल्यावरती तुम्हाला जर का सिग्नल मिळाला, दॅट इज टू लेट. यु नो मग तुम्ही म्हणता अरे बापरे आज खूप खाल्लं, उद्यापासून डाएट. दॅट इज द फर्स्ट थिंग एव्हरीबडी से. उद्यापासून मी नाही, आता काय असं काही नाही करणार. आणि मग उद्यापासून ते सेम स्टोरी होते. बट इफ यू कंट्रोल, लाईक यु नो आपण बघितलं गेलं तर मराठी जेवण थाळी इज द बेस्ट इन द वर्ल्ड इफ यू गो टू सी. यु नो सगळे आपले डाळी आहेत, भाज्या आहेत, कोशिंबीर आहे. आणि तुम्ही बघितलं तर एवढं फिस्टफुल ऑफ राईस आहे जेवढं आपल्याला पाहिजे. मूद म्हणतो आपण, एक तेवढी बरोबर. आणि तेवढं, आणि मग एक पुरी किंवा दिस थिंग. पण आपण काय करतो, भात एवढा, हे एवढं, मग ते बाकीचं सगळं एवढं, मग ते सगळीच थाळी एवढी हेवी होते. मग तुम्ही थाळी बिळी नको बाबा, आपण एवढंसं काहीतरी खाऊया. बट इफ यू सी द साईज ऑफ द कटोरी इज ऑल्सो व्हेरी स्मॉल. आणि आपल्याकडे पालेभाज्या आहेत, कडधान्य आहे, यु नो भाकरी आहे, ते मिलेट्स. सो इट इज द मोस्ट बॅलन्स मील, आवर मील. पण व्हॉट टू डू, आता सगळे वेस्टर्न मॅकडॉनल्ड्स आणि ते आल्यामुळे यु नो द हेल्थ इज गोइंग फॉर अ टॉस. आता तुम्ही एअरटेलची लेटेस्ट ऍड बघितली का? कुठची? त्याच्यामध्ये दॅट गर्ल सगळ्या जणी ज्या झोपल्या असतात त्यांना उठवते की गो ऑन द इंटरनेट अँड सिट फॉर द फुल नाईट. सिट फॉर द फुल नाईट अँड यू गो ऑन द, बिकॉज यू गेट 50% मोर. पण आता तुम्ही झोपला नाहीत व्यवस्थित तर तुमचं फुल बॉडी क्लॉक इज गोइंग टू गेट डिस्टर्ब. You know, so that is the worst ads. Some of the ads are the worst things that are going and talking things to people. You know, एक ad मी बघितलेली, the boy is going to play cricket with the actual cricket bat, आणि त्याचे वडील येतात त्यांना तो व्हिडिओ गेम दाखवतात आणि दोघं जण व्हिडिओ गेम खेळत बसतात ऑफ क्रिकेट. सो सच ऍड्स इन्फ्लुएन्स ऑल्सो द रॉंग. बरोबर. जे मैदानी खेळाच्या ऐवजी तुम्ही घरात बसायचं. इनऍक्टिव्हिटी. बोलता बोलता लीनानी किती 2-3 खूप मोठ्या आणि चांगल्या टिप दिल्या आहेत की एक घास हळूहळू खामे. खरंच ते फ्रेंच यांचं उदाहरण खूप छान आहे. एकतर आपण इतकं सुंदर सजवत नाही आजकाल ताट, आपल्याला घाई असते, टीव्ही समोर. तेच विचारणार होते की खाण्याच्या हॅबिट्स चा आपल्या हेल्थवर, फिटनेसवर किती आणि कसा परिणाम होतो. आणि जे माहिती असतं ह्यातलं कुणाला माहिती नाही, अशातला भाग नाही, ऍब्सोल्युटली. पण कसा होतो नेमका आणि
किती होऊ शकतो तुमच्या रॉंग फूड हॅबिट्समुळे. मला म्हणायचं फूड हॅबिट्स म्हणजे काय खाताय यापेक्षा कसं खाताय ह्याच्यामुळे. एक तुम्ही सांगितलं की जास्त ओव्हर इटिंग होतं, तसं हाच मुद्दा मला तुम्हाला विचारायचा होता की लक्ष नसेल जेवणात आपल्या तर काय होऊ शकतं. लोकलमध्ये डबे खाताना दिसतात अनेक तरुण मुली सध्या, जिथे वेळ मिळेल तिथे जाता जाता ते फ्रँकी घ्यायचं, तू तर काय म्हणजे ह्याचा परिणाम किती होऊ शकतो एकूण फिटनेसवरती. दुसरं मला त्यालाच हे करून की आयुर्वेदात पण असं म्हणतात की तुमच्या शरीरातले जे काही दोष आहेत म्हणजे आरोग्याशी निगडीत त्याचं सगळ्याचं मूळ तुमच्या पोटात असतं. तर त्याचा कनेक्ट आणि हिने जो प्रश्न विचारलाय ते नेमकं कसं म्हणजे सी आय टेल यू इट्स व्हेरी सिम्पल. जेव्हा तुम्ही उठता तेव्हा ब्रेकफास्ट हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि खूपसे लोक ब्रेड बटर चहा ब्रेकफास्ट घेतात. इज द वर्स्ट ब्रेकफास्ट इन द वर्ल्ड. यु नो लवकर ब्रेड बटर खायचं आणि निघायचं. दॅट इज द वर्स्ट ब्रेकफास्ट. आपले जे ब्रेकफास्ट असतो यु नो पोहे आहे, उपमा आहे, डोसे आहेत, ऑल दिस इज द बेस्ट ब्रेकफास्ट इन द एंटायर वर्ल्ड रादर दॅन टेकिंग सिरियल्स आणि त्याच्यामध्ये दूध घाला आणि ते खा रेडीमेड अँड ऑल. आपण जे आता कुक करतोय ना, आपण घरी जेवण बनवतो, यू विल बी सरप्राईज. अमेरिकेमध्ये शिकवतायत की जेवण बनवा आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. कुक युअर फूड फ्रेश. यु नो दॅट्स व्हॉट दे आर टीचिंग देअर. कारण तिथे एवढं फ्रोझन फूड्स आणि हे सगळं मिळतं. सो ब्रेकफास्ट हा एक मोस्ट इम्पॉर्टंट भाग आहे तुमचा की तुम्हाला ब्रेकफास्ट खायलाच पाहिजे. कारण यू ब्रेकिंग द फास्ट ऑफ द एंटायर नाईट. खूपसे जण म्हणतात की मला ब्रेकफास्ट नको बाबा, माझी हॅबिटच नाही आहे ब्रेकफास्ट खायची. यु नो त्यांनी ऍसिडिटी वाढते. कारण देन यू टेन टू ओव्हर इट फॉर लंच. राईट. यु नो आणि मग एक मोस्ट इम्पॉर्टंट मील जो असतो 6 o'clock 5 o'clock तेव्हा भेळ खावीशी वाटते, बटाटे वडे खावेसे वाटतात, मग शेवपुरी येते ऑफिसमध्ये, समोसे येतात ऑफिसमध्ये. सो तेव्हा जर का तुम्ही कोणतंही प्रोटीन आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे जर का पनीर सँडविच किंवा टोफू सँडविच, टोफू कटलेट, ओके असं काही खाल्लं, पण ह्याला थोडंसं प्लॅनिंग लागतं तुमचं. यु नो हाऊ यू मेक. आता मी पण घराबाहेर असते राईट फ्रॉम से 9 o'clock इन द मॉर्निंग टू 9-10 ॲट नाईट. पण असं नाही की मी बाहेरनं काहीतरी ऑर्डर करते. माझं जेवण डबे असतात वेगवेगळे, फ्रुट्स असतात, सॅलड असतं, संध्याकाळचं खाणं असतं, यु नो जे सँडविच मी म्हणते किंवा एनी काइंड ऑफ अ प्रोटीन आणि कॉम्प्लेक्स कार्ब. जे नॉन व्हेजिटेरियन असतात दे कॅन ईट एग व्हाईट सँडविच. यु नो सो इट्स युअर चॉईस. आता जर का यू आर अ जर्नलिस्ट अँड यू आर रोमिंग अराउंड, इट्स युअर चॉईस वेदर यू विल ईट दॅट फ्रूट प्लेट और यू विल ईट द भेळपुरीवाला. तर युअर चॉईसेस विल मेक अ लॉट ऑफ डिफरन्स. आणि जर का तुमचं फ्रीजमध्ये कपाटांमध्ये हेल्दी फूड असेल, हेल्दी म्हणजे मी म्हणत नाही की चिवडा नको हे नको, पण जर का तुम्ही राईट टाइमला खाल. आता मोस्ट ऑफ द टाइम काय होतं 5 वाजता ऑफिसेस सुटतात आणि मग घरी पोचायला आपल्याला 7:30 पावणे 8 किंवा 7-7:30 होतात राईट. आणि मग तेव्हा एवढी भूक लागते कारण जेवल्यानंतर तुम्ही 3 वाजता काहीतरी ते फेमस मारी बिस्किट 2 मारी बिस्किट आणि चहा पितात सगळेजण आणि मग देन युअर स्टमक इज एम्प्टी. मग 7-7:30 तुम्ही घरी पोहोचता आणि मग जेव्हा फ्रीजमध्ये किंवा कुठेही जे काही असेल लाडू चिवडा हे खायला लागतं अँड देन युअर डिनर इज ॲट 9 o'clock. तर आफ्टर 7 तुमचं फुल टाइम टेबल डिस्टर्ब होतं. यू विल बी सगळे म्हणतात ओ आय बिहेव माय सेल्फ व्हेरी वेल टिल 7 o'clock. पण जर का तुम्ही काहीतरी ऑफिसमधनं निघतानाच खाल्लं तर घरी गेल्यावर तुम्हाला असं होणार नाही. देन यू कॅन हॅव युअर डिनर बाय 8:30 यु नो जेव्हा सगळे असतात बरोबर. आणि आपल्या इथे काय होतं की इंडियामध्ये म्हणजे भारताचं जे कल्चर आहे, यू सिट विथ द एंटायर फॅमिली ॲट नाईट. एकच मील असतो आम्ही सगळेजण टुगेदर, बट इज दॅट मील गुड नो. इट कॅन बी अ हेल्दी मील. इट डझंट मीन इट हॅज टू बी अ अनहेल्दी मील जर का तुम्ही एकत्र असाल तर. सो द एंटायर फॅमिली कॅन ईट बट ईट अ हेल्दी मील. ईट लाईटर ॲट नाईट. पहिले तुम्ही तुमच्या भाज्या खा, सॅलेड्स खा आणि मग तुम्ही पोळी किंवा भात किंवा जे काय असेल ते खा. पण आपण आधीच ते भात एवढा खाणार मग ते हे एवढं खा. सो मील हॅज टू बी लाईट ॲट नाईट. सगळ्यांना माहिती आहे की ब्रेकफास्ट इज द हेवीएस्ट मील, लंच इज लिटल लाइटर अँड डिनर इज द लाइटेस्ट. पण हे डिनर लाइटेस्ट कसं होऊ शकेल जेव्हा तुमचा जो मिड इव्हनिंग मील असतं जे 5 वाजता ते 7च्या मध्ये जर का तुम्ही प्रोटीन आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असं काही खाल
इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग. पनीर रोल असू शकतो, टोफू रोल असू शकतो किंवा एग रोल असू शकतो. इट्स अ व्हेरी सिम्पल. आणि जेव्हा तुम्ही डबा पण नेता तेव्हा ते तुम्ही 3 पोळ्या असाल किंवा 2 पोळ्या असाल, 1 पोळी तेव्हा खा आणि 1 पोळी 5 वाजता खा. सो यू कॅन डिवाइड द डब्बा ऑल्सो, अँड मग तुमचं रात्रीचं मील लाईट होऊ शकतं. अँड देन यू आर हंग्री फॉर ब्रेकफास्ट. मग तुम्ही नेक्स्ट डे हंग्री पण होत नाही. अँड देन यू व्हेरी अनइझी. मग गॅस, मग असे सगळे प्रकार तुम्हाला होतात. सो इट्स अ व्हेरी सिम्पल वे टू मॅनेज युअर मील. फ्रुट्स असतात, तुम्ही म्हणता फ्रुट्स कोण कापणार. मग तिथे डायनिंग टेबलवरती आपण जेव्हा जॉबला जातो किंवा काय जरा ऑरेंजेस, पेअर्स, ऍपल्स, हे फ्रुट्स तुम्हाला उचलून बागेत घेऊ शकता. सो इट्स नॉट दॅट यू कांट ईट, इट्स हाऊ यू मेक इट पॉसिबल टू ईट. दॅट इज वॉट. मला याच तुम्ही आता जे म्हणालात की प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट किंवा असं मिळणारं खायला पाहिजे. आता मधल्या काळात पोस्ट 2000 असेल कदाचित, Right. शुगर फ्री किंवा लेस कॅलरीज किंवा काय कोलेस्ट्रॉल कमी असलेलं तेल वगैरे हल्ली प्रत्येक रेडी पॅकच्या मागे न्यूट्रिशन कंटेंट रूल टू बी रिटन. बरोबर. इज इट जस्ट अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी और शुगर फ्री, फॅट फ्री असू शकतात का त्या असू गोष्टी शकतं. सगळ्या? पण काय होतं ना, लोक शुगर फ्री आणि असल्यामुळे त्याचे 4 पाकिटं खातात. त्याचा काही उपयोग होत नाही. ते काय नाही, शुगर फ्री आहे, मी साखर नाही खाल्ली. त्याच्यापेक्षा 1 टीस्पून साखर खाल्ली ना तर दॅट इज मोर बेनिफिशियल अँड यू विल एंड युअर इटिंग दॅट ओव्हर देअर रादर दॅन गेटिंग एक्स्ट्रा कॅलरीज फ्रॉम ऑल द अदर फूड. आणि प्लस ते शुगर फ्री असल्यामुळे सायकोलॉजिकली फार बरं वाटतं तुम्हाला. चला, तर त्याच्यापेक्षा ते 1 टीस्पून शुगर घेतलेले परवडलं. पण आणखीन एक याच्यात मुद्दा असा येतो की आमची आधीची पिढी किंवा एक साधारण आई वडिलांची पिढी किंवा आजी आजोबांची, तर आमच्या वेळी ही कोलेस्ट्रॉल वगैरे काय भानगड नव्हती आणि आम्ही वाटेल ते असे चापून खायचो, मस्त आडवा हात मारायचो वगैरे वगैरे वगैरे. खूप उदाहरणं ऐकवत असतात. आणि अचानक मग आपल्याला असं वाटायला लागतं, अरे त्यावेळी खूप छान होतं, त्यावेळीच का नाही जन्माला आलो, खाता तरी आलं असतं व्यवस्थित. तर मग ही कोलेस्ट्रॉल भानगड नेमकी आत्ताच निर्माण झाली का आधी पण होती? आधी पण होती, पण आता काय आहे ना, आपलं लाईफस्टाईल खूप चेंज झालंय. वी आर मोर ॲट अ राईट अँगल. आपलं प्रोफेशन काही असू दे, आपण एकच आहोत, प्रोफेशनल सिटर्स. आता पण आपण बसून गप्पा मारतोय. वी कॅन डू दॅट स्टँडिंग. सो आय डोंट माइंड पण आपण प्रोफेशनल सिटर्स आहोत. यू आर ॲट अ राईट अँगल. यू आर सिटिंग इन ऑफिस, यू आर सिटिंग इन द कार, यू आर सिटिंग ॲट होम, यू आर सिटिंग अँड वॉचिंग TV. तर एवढे तास जे असतात 24 hours, त्याच्यामधनं 8 hours यू आर स्लीपिंग. ओके, 7 to 8 hours यू हॅव टू गेट स्लीप. त्याच्यामधनं आपण 10 तास नुसतं बसलेलो असतो आणि त्याच्यामध्ये ऑल युअर प्रॉब्लेम स्टार्ट. आता तुम्ही बघायला गेलं ना तर खूपशा ऑफिसेसमध्ये दे हॅव, हाऊ यू हॅव द पोडियम, दे हॅव स्टँडिंग डेस्क्स सो दॅट दे कॅन स्टँड अँड वर्क. कारण तुमचा त्याचे बॅकबोन पण सगळे डिस्क पण कम्प्रेस व्हायला लागतात, पाठीचे प्रॉब्लेम्स वाढायला लागले आहेत. कारण यू आर जस्ट सिटिंग कम्प्युटर्सवरती. आमच्याकडे असे लोक येतात, म्हणजे नॉट एडल्ट्स, आय एम टॉकिंग अबाउट किड्स. त्यांना जनरल बॉडी स्टिफनेस आहे because of sitting on the computer. Like when I see these problems I get so scared ki next generation चं काय होणार आहे. There are small kids who are 90 kgs, म्हणजे शाळेमधले 10वीतले वगैरे, 9वीतले 10वीतले. मी त्यांच्या आईवडिलांना विचारते, हाऊ डिड शी मॅनेज टू बिकम सो ओवरवेट. नहीं, एग्जाम था ना तो वो क्या खाती थी, वो पेपी और वो सब और वेफर्स और ऐसे आप देते थे. सो इफ यू डोंट गिव्ह. आणि आय ऑलवेज टेल द पेरेंट्स की जेव्हा एक्झाम असेल तेव्हा 1 hour instead of making them watch TV, send them down to play. Or if they are gym members, I said come to the gym. Come to the gym आणि वर्कआउट फॉर दॅट 1 hour. कारण त्याच्यामध्ये तुमचं ब्रेनला सर्क्युलेशन मिळतं, यू बिकम मोर फ्रेश आणि फील गुड हॉर्मोन्स रिलीज होतात. लाईक पीपल हू एक्सरसाइज दे ऑलवेज से आय एम ऑन अ हाय. That is because all the feel good hormones are released in your brain. Happy hormones. सगळेजण वॉकला जे जातात, फील गुड आफ्टर अ वॉक ऑलवेज. पण वॉकचा इफेक्टिव्हनेस कसा वाढवायचा, दॅट यू हॅव टू सी
की तुमचं वेट कसं कमी होईल त्यांनी, दॅट इज अ डिफरंट थिंग. पण वॉकला गेल्यानंतर खूप बरं वाटतं. सो ऍक्टिव्हिटी मेक्स यू व्हेरी हॅपी, मेक्स यू व्हेरी अलर्ट. असं प्रश्न यायला सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये त्या प्रश्नाकडे येण्याच्या आधी मला एक छोटं विचारायचं आहे. तर खूप जे आपण म्हणतो की आता 90 किलो वजन आहे, असे अनेक लोक असतील जे ऑलरेडी झालेलं आहे जे काही वाईट व्हायचंय त्यांच्याबरोबर, ते दे आर ओव्हरवेट, आणि मग अचानक कळतंय आपल्याला की वी नीड टू डू समथिंग. मग ते जिममध्ये येतात किंवा मला म्हणायचंय ते ठरवतात की आपण आता बारीक व्हायचंय. तर त्याची सुरुवात कशी करायला पाहिजे? म्हणजे डाएट पहिल्यांदा येतं का एक्सरसाइज पहिल्यांदा येतो? आणि विनीता मनोहर असंच विचारतायत, फक्त डाएटने बॉडी फिटनेस येऊ शकतो का एक्सरसाइज आवश्यक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जिम सोडून इतर ऍक्टिव्हिटी केल्या तरी फिट राहू शकतो का, असा दुसरा प्रश्न आहे. सुरुवात कशाने करावी हे फर्स्ट लेट मी टेल यू, काही एक्सरसाइज प्रोग्राम चालू करण्याआधी, डाएट प्रोग्राम चालू करण्याआधी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज असेसमेंट, तुमचं बॉडी असेसमेंट. म्हणजे तुमचं मसल स्ट्रेंथ काय आहे, तुमचं पर्सेंटेज बॉडी फॅट काय आहे. आपण काय करतो, नुसतं हाईट वेट बघतो आणि बॉडी मेजरमेंट्स घेतो, पण त्याच्यामध्ये तुमचं कार्डिओ रेस्पिरेटरी एन्ड्युरन्स किती आहे, तुमचं मसल स्ट्रेंथ, मसल एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. कारण इट शुड बी, जसं आपण डॉक्टरकडे जातो आणि ब्लड रिपोर्ट करतो, रुटीन ब्लड रिपोर्ट, सो यू गेट टू नो एव्हरीथिंग. तसंच आमच्या जिम्समध्ये वी डू अ फिटनेस असेसमेंट, ही जी 1 hour फिटनेस असेसमेंट असते. त्याच्यामध्ये सगळं आम्ही करतो, फ्लेक्सिबिलिटी, तुमचं माइंड अनालिसिस, वेदर युअर मोर प्रोन, पार्क्यू टेस्ट असते फॉर वेदर युअर प्रोन टू हार्ट अटॅक, से ऑल दीज थिंग्स. आणि त्याच्यानंतर आम्हाला एक ग्राफ येतो, मसल स्ट्रेंथ, मसल एन्ड्युरन्स, पर्सेंटेज बॉडी फॅट. आता पर्सेंटेज बॉडी फॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू मे बी थिन, पण आतमध्ये तुमचं फॅट जास्ती असू शकेल आणि लीन मसल टिश्यू तुमचं कमी असू शकेल. सो फिजिओलॉजिकली यू कॅन बी ग्रेडेड एज ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 ओबेसिटी. तर मग नुसतंच थिन असून फायदा नसतो त्याचा, पण यू हॅव टू सी दॅट यू आर गेटिंग अ असेसमेंट डन, आणि त्या असेसमेंटच्या बेसिसवरती तुमचा एक्सरसाइज प्रोग्राम ड्रॉप होतो. आणि वेट लॉस करायचं असेल, आन्सरिंग द अदर क्वेश्चन, वेट लॉस करायचं असेल तर इट हॅज टू गो हँड इन हँड, एक्सरसाइज अँड डाएट. कारण एक्सरसाइज नाही केलं आणि नुसतंच डाएट केलं तर तुमचं पर्सेंटेज बॉडी फॅट वाढू शकतं, कारण तुम्ही रेझिस्टन्स ट्रेनिंग करत नाही. दुसरी गोष्ट विचारलं की जिम जॉईन करणं हे आवश्यक आहे का? यू कॅन डू अ लॉट ऑफ एक्सरसाइजेस बाय युअर सेल्फ, पण जर का इंजुरी झाली तर इट्स बेटर टू टेक गायडन्स ऑफ अ सर्टिफाईड ट्रेनर. सर्टिफाईड ट्रेनरचं गायडन्स घ्या. पहिले तुम्ही असेसमेंट करा, गेट अ प्रोग्राम चार्टेड आउट की तुम्हाला काय करायला पाहिजे. कारण आजकाल चॉईसेस खूप आहेत. देर झुंबा, देर इज पिलाटेस, देर इज वेट ट्रेनिंग, देर इज फंक्शनल ट्रेनिंग, देर इज बोकवा, देर इज किक बॉक्सिंग, देर इज स्पिनिंग, देर इज पावर योगा, किती गोष्टी आहेत. पण मग काय करायचं? सो दॅट इज असेसमेंट झाल्यावरतीच ते तुम्हाला गाईड करू शकतील की तुम्ही हे करायला पाहिजे. सो इट गोज हँड इन हँड बोथ. सुप्रिया कुबलने ऍक्च्युली हाच प्रश्न विचारलाय की सध्या डॉक्टर सांगतात की ट्रेडमिलवर, जिम मध्ये जाऊन ट्रेडमिल करण्यापेक्षा चालण्याचा व्यायाम उत्तम आहे, किंवा आम्हाला वेगवेगळे व्यायाम करून डान्स प्रकार फिटनेससाठी आहेत हे माहिती आहे. तर त्यामुळे मनात खूप कन्फ्युजन होतं असं ती म्हणते. आणि कुठली फिटनेस मेथड माझ्यासाठी योग्य आहे, म्हणजे कुठचा डान्स फिटनेस फॉर्म करायचा का नुसतं चालायचं, हे कसं ठरवायचं आणि ते कन्फ्युजन कसं दूर करायचं? एक तर तुम्हाला 2 प्रकारचं असतं. एक इज एरोबिक एक्सरसाइज आणि नॉन एरोबिक. नॉन अनएरोबिक, नॉट नॉन एरोबिक, अनएरोबिक. अनएरोबिक जे असतं ते वेट ट्रेनिंग असतं, रेझिस्टन्स ट्रेनिंग असतं. ते तुम्ही साधे दे कॉल्ड रेझिस्टंट ट्युबिंग, लाईक थिक रबर बँड्स, त्यांनी तुम्ही एक्सरसाइज करू शकता ते. आणि एरोबिक व्यायाम म्हणजे वॉक्स किंवा डान्स किंवा असं सगळं, सायकलिंग, स्विमिंग, एनी ऍक्टिव्हिटी विच इज डन फ्रॉम 20 minutes to 45 minutes, okay, continuously, त्याला एरोबिक ऍक्टिव्हिटी म्हणतात. सो विच एव्हर ऍक्टिव्हिटी यू लाईक, it can be swimming also, it can be dance also, it can be walking also, jogging also, running also. That is called aerobic fitness. आणि anaerobic fitness is weight training. तर weight training हे जरुरी आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, कारण त्यांचे तुमचे मसल्स आणि स्ट्रेंथ, जॉईंट स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होते, तुमचं BMR इम्प्रूव्ह होतं, युअर
टोनिंग जे आपण म्हणतो फ्रॉम एरोबिक्स जर का नुसतं तुम्ही एरोबिक फॉर्म ऑफ एक्सरसाइज केलं फ्रॉम बिगर डब्बा विल बिकम अ स्मॉलर डब्बा बट इफ यू वॉन्ट टू हॅव नाईस कट्स अँड लुक गुड अँड ऑल दॅट मग वेट ट्रेनिंग इज इम्पॉर्टंट अँड वेट ट्रेनिंग इज अँटी एजिंग एवढं मी म्हटलं की सगळे वेट ट्रेनिंग करतात मग मी दुसरं काही त्यांना सांगत नाही यू वॉन्ट टू लुक यंग डू वेट ट्रेनिंग ओके मला विचारायचंय की आता तुम्ही म्हणालात ते कट्स आणि याच्याबद्दल की नॉर्मली 6 पॅक्स आणि 8 पॅक्स ऍब्स असले की आपण फिट आहोत असं मानण्याची एक नो दॅट इज मोस्ट अनहेल्दी. आता ते मला तेच विचारायचं की हा गैरसमज आहे तर तो कसा गैरसमज आहे? ऍक्च्युली 6 पॅक आणि 8 पॅक असणं इज नॉट अ हेल्दी बॉडी कारण ह्याच्यामध्ये तुमचं पर्सेंटेज फॅट इतकं कमी असतं अंगात की यू कॅन फॉल इल आणि इफ यू डोंट डू इट द राईट वे लॉट ऑफ पीपल हॅव लॉट ऑफ इंजुरीज हू आर डुईंग ऑल दिस. तर इट्स नॉट व्हेरी इझी ऑल्सो टू डू. 6 पॅक हे आपल्या सगळ्यांना आहे इथे but only there's one layer of vanilla ice cream on it which needs to melt. मग ते सगळ्यांना ते 6 पॅक दिसेल but to do that takes lot of commitment, lot of this thing, but to keep that 6 pack for a very long time also is very difficult. हा म्हणजे ते ठेवू नये. ओके पण यालाच जोडून मग आता जॉन अब्राहिमला जेव्हा तुम्ही ट्रेन केलं होतं तेव्हा त्याच्याकडे बघून त्या वा तो कित्येक जणांचा आयडॉल असतो त्याच्याकडे बघून तशी बॉडी हवी असं म्हणणारे अनेक जण असतात. प्रत्येकाला ते शक्य होऊ शकतं का? सी व्हॉट हॅपन्स इज त्यांची जेव्हा त्यांना विदाऊट शर्ट शॉर्ट असतो तेव्हा ते खूप मेहनत घेतात. मग ते विथ शर्ट असतात तेव्हा त्यांचं एवढे 6 पॅक नसतात आणि त्याच्यामध्ये मेकअप असतो लाईट्स असतात देर आर लॉट्स ऑफ थिंग्स दॅट गो इन टू मेकिंग दॅट व्हेरी अट्रॅक्टिव्ह ते हायलाईट करतात सो आणि रिमेंबर वन थिंग दे गेट पेड इन क्रोर्स. कोणी तुम्हाला 5 करोड दिलं आणि सांगितलं शर्ट काढून एक शॉर्ट डे कोणी करेल सो दॅट पण इफ यू गो टू सी दे डोंट ऑल द टाइम हॅव 6 पॅक. ते थोडंसं ब्रेक देतात दे गेट दॅट. मग शूटिंग असेल तेव्हा मग ते परत येतात. ओके असा एक प्रश्न अमोल देशमुख यांनी विचारलाय की इज इट पॉसिबल टू बिल्ड मसल मास अँड लॉस ऑफ फॅट? म्हणजे मला त्यांना बहुतेक विचारायचंय फॅट कमी करायचंय आणि मसल वाढवायचंय हे दोन्ही एकाच वेळी शक्य होतं ऑफकोर्स आणि ते कसं शक्य होतं? आय थिंक ते वेट ट्रेनिंग आणि कॉम्बिनेशन ऑफ डाएट बोथ ऑफ. आणि त्यांचा दुसरा प्रश्न आहे की एक्स्ट्रा कॅलरीज सगळ्या एक्स्ट्रा कॅलरीजचं रूपांतर फॅट्स मध्येच होतं का? कारण काय लॉट ऑफ पीपल थिंक खूप प्रोटीन घेतलं ना मी प्रोटीन हाय प्रोटीन डाएट सो आय विल बर्न कॅलरीज मोर कॅलरीज आणि आय बिल्ड बेटर मसल वगैरे असं सगळं असतं. पण असं सगळं नाहीये कारण व्हॉट एव्हर एक्स्ट्रा प्रोटीन आहे दॅट ऑल्सो गेट्स कन्वर्टेड टू फॅट इन द बॉडी इफ यू आर नॉट युझिंग. सो यू हॅव टू यूज मॉडरेट अमाऊंट ऑफ प्रोटीन मॉडरेट अमाऊंट ऑफ फॅट आणि फॅट हे जरुरी आहे डाएट मध्ये. ते आयुर्वेदामध्ये म्हणतात की 1 or 2 टीस्पून ऑफ घी किंवा तूप हे खाल्लं पाहिजे. आता लोकांना रिअलाइज होतंय. आता सगळेजण म्हणतात ओ हॅव कोकोनट ऑइल इट्स व्हेरी गुड पण आपल्याकडे आपण कोकोनट ऑइल कधीच वापरतो ॲज अ मॉइश्चरायझर किंवा इव्हन आता व्हर्जिन कोकोनट ऑइल 1 टीस्पून यू टेक इट्स अ बेटर फॅट बर्नर असं म्हणतात. बट ऑल दीज थिंग्स आर सगळं आपलं ट्रेडिशनच वेस्ट इज सेलिंग इज टू अस आणि आपले जे कल्चरल आणि हे व्हॅल्यूज आहेत दॅट दे आर डुईंग रिसर्च ऑन अँड दे आर कमिंग बॅक टू अस. रंजना सोमलवार यांनी विचारलंय की मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक फिटनेस एकमेकांवर अवलंबून आहे का? टू सम एक्सटेंट येस. कारण बॉडी इमेज आता टू फील गुड नंबर 1 खूपशा जणांना बॉडी इमेज हे they feel very psychologically satisfied की I look good. Okay, that is one part. Secondly, जेव्हा तुम्ही वर्कआउट करता एक्सरसाइज करता तेव्हा तुमचे फील गुड हॉर्मोन्स रिलीज होतात लाईक आय सेड बिफोर. तर त्यांनी यू फील व्हेरी पॉझिटिव्ह. लॉट ऑफ पीपल थिंक की एक्सरसाइज म्हणजे वेट लॉस. But for me, with exercise, you get good skin, good posture, good state of mind, psychologically good, positive attitude, good hair, good skin, anti-aging. I mean, these are more benefits, healthy body, no back trouble, disease free. That is what exercise does to you. And that is why तुम्ही exercise करायला पाहिजे. छान. एक पल्लवी निंबाळकर आहे तिने पण हा प्रश्न विचारलाय पाठीच्या कण्यामध्ये वेदना होते ती अतिवजनामुळे होते का?
Yeah. बॅक पेन There is 200 times the amount of weight on your back when you are overweight. आणि त्यासाठी कोणता व्यायाम करावा वेन युअर बॅक इज पेनिंग अँड युअर ओव्हरवेट? एक तर वजन कमी करायला पाहिजे मेन. ओके, पण त्यांनी वजनाने तुमचं बॅकच नाही पण तुमचे नी प्रॉब्लेमही चालू होणार हळूहळू आणि नीज पण म्हणजे ऑल द जॉईंट्स विल स्टार्ट पेनिंग कारण तुमचं सगळं वेट त्या जॉईंट्स वरती येत आहे. तर एक तर तुम्हाला वेट कमी करायला पाहिजे अँड स्टार्ट एक्सरसाइजिंग. कारण राईट इन द बिगिनिंग जेव्हा तुम्ही वर्कआउट कराल किंवा एक्सरसाइज चालू कराल तेव्हा तुमची पाठ थोडीशी दुखणार कारण दोज मसल्स हॅव ऑल लॅक्स्ड, ते बिकम व्हेरी लेझी. तर सडनली जेव्हा एक्सरसाइजला लोक येतात फर्स्ट डे नेक्स्ट डे त्यांचं खूप बॉडी पेन होते अँड दे स्टार्ट रिअलायझिंग अरे इथे पण माझं मसल आहे. सो दे स्टार्ट रिअलायझिंग दे हॅव अ बॉडी आणि मग ते म्हणतात सो मच बॉडी पेन या आय एम नॉट कमिंग टुमॉरो. पण नेक्स्ट डे जाऊन तुम्ही वर्कआउट करायला पाहिजे सो दॅट दॅट सोरनेस गोज ऑफ. ते असतं मसल सोरनेस, इट्स नॉट बॉडी पेन, इट इज. आणि कारण युअर बॉडी इज नॉट यूज टू ऍक्टिव्हिटी, दॅट इज वॉट. ओके, श्वेता कोष्टी यांनी विचारलंय हाऊ टू ब्रिंग अ बॅलन्स बिटवीन टेक्नॉलॉजी अँड गुड हेल्थ. शुड वी डिपेंड ऑन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स टू मेजर अवर फिटनेस and how to distract mind from junk food and technology to maintain good health? आमच्याकडे एक मेंबर आहे, ओके, ती व्हॉट्सॲप करते सारखी. शी इज ऑल द टाइम लाईक दिस, ओके, लाईक दिस. आणि तिचा फुल हा मानायचा हे जे आहे भाग दॅट इज डॅमेज फॉर एव्हर. कारण तिला आहे ना इथे आता वेट घेता येत नाही, वरती नीट बघता येत नाही. सो धिस डिपेंड्स आय थिंक ऑन यू नो. टेक्नॉलॉजी जे तुम्ही म्हणता कम्प्युटरवर बसता, ऑल दिस सोशल मीडिया, यू हॅव टू नो वेअर यू हॅव टू पुट अ स्टॉप टू इट. आणि सेकंडली आजकाल खूप गॅजेट्स मिळतात जे फिट बँड्स आहेत, असे सगळे गोष्टी आहेत. पण रिमेंबर वन थिंग, ते त्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे डाएटचं, आजच तुम्ही वाचलं असेल का काल आलेलं याच्याबद्दल पेपरमध्ये पण, की त्याचं जे डाएट कॅल्क्युलेशन असतात दॅट इज प्री फेड इन टू दॅट. तर तेच फक्त कॅल्क्युलेट करू शकतं. सो आणि दॅट विल नॉट टेल यू काय प्रोग्राम तुम्ही स्टार्ट करा. राईट. सो इट विल जस्ट मॉनिटर युअर प्रोग्राम. सो डिपेंडन्सी ऑन दॅट फीड बँड म्हणजे अगदी झोपेत पण ते घालतात आणि मग उठतात, मग ते काउंट करतात, हे करतात. पण अनलेस यू हॅव अ प्रॉपर डाएट प्रिस्क्राईब टू यू बाय अ सर्टिफाईड डायटिशियन आणि एक्सरसाइज प्रोग्राम चार्टर्ड आउट, त्याचा काही उपयोग नाही होणार. तरुण वयोगटात म्हणजे 18 ते 25 या दरम्यान शारीरिक सुदृढतेसाठी आहार आणि व्यायामाची अंमलबजावणी कशी करावी? आय थिंक तोच काळ असतो ज्यावेळी तुमच्यावर मॅक्सिमम प्रेशर असतं टू बिल्ड युअर करिअर. राईट. रिलेशनशिप मध्ये असता, करिअरच्या ह्याच्यातनं वेळ मिळून तुम्ही आणखीन कुठेतरी फिरायला जाता, पुन्हा ती ट्रीट असते कुठेतरी जायची. तर त्यात कसं अंमलबजावणी कशी करावी असं म्हणलंय. आणि तिनेच दुसरा प्रश्न विचारलाय की आळस निरुत्साह म्हणायचं तिला, आळस, निरुत्साह, मानसिक संतुलन असंतुलन दूर करण्यासाठी काही वेगळा व्यायाम प्रकार आहे का? वेगळा व्यायाम प्रकार नाही याच्यामध्ये. आय थिंक दॅट इज द बेस्ट. यू जस्ट डू एनी एक्सरसाइज यू लाईक. यू जस्ट पुट ऑन म्युझिक अँड डान्स, बट जस्ट मूव्ह युअर बॉडी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि 18 ते 25 ह्याच्यामध्ये आय थिंक यू आर व्हेरी यंग ॲट दॅट टाइम अँड जर का तुम्ही इन्कल्केट केलं हे हॅबिट इन टू युअर एव्हरीडे रुटीन. जसं आपण उठतो, ब्रश करतो, दात, you go to the loo, you brush your teeth, you do exercise, then you have breakfast and bath. असं जर का तुमचं रुटीन चालू झालं तर आय डोंट थिंक यू नीड टू डू एनिथिंग एक्स्ट्रा. तर ते तुमच्या रुटीन मध्ये असलं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट बिकम्स युअर लाईफस्टाईल. जे मी नेहमी म्हणते इट बिकम्स युअर लाईफस्टाईल, इट बिकम्स युअर लाईफस्टाईल. तर ऑटोमॅटिकली हे तुमचं रुटीन जे असतं, खूप जण म्हणतात मी भाजी आणायला जाते, हे आणायला जाते, आय ड्रॉप द किड्स टू स्कूल, हाच माझा व्यायाम. पण युअर बॉडी इज यूज टू इट. तुम्ही यू विल बी व्हेरी अमेज्ड की हाऊ रेडिली युअर बॉडी कॅन ऍक्सेप्ट चॅलेंजेस. आज जर का तुम्ही 5 किलोमीटर चाललात इन से 1 hour or 45 minutes, पण तुम्हाला जर का इंटेन्सिटी वाढवायची असेल तर यू हॅव टू वॉक मोर इन द सेम अमाऊंट ऑफ टाइम.
मग तुमची इंटेन्सिटी वाढते आणि तुमचं फिटनेस वाढतं. जर का तुम्ही तेच चाललात वर्षानुवर्ष तेच व्यायाम केला, यू आर इन युअर कम्फर्ट झोन, तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायला पाहिजे. दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. किती मिनिमम किती वेळ जर फिट माणूस असेल, जस्ट टू मेंटेन द फिटनेस, मिनिमम किती? 45 minutes to 1 hour. That's it. 45 minutes is also more than enough. पण माणूस फिट आहे की नाही, हा ते पण एक कसं प्रश्न आहे ओळखायचं? की फिटनेसची व्याख्या विचारलाय कोणीतरी प्रश्न आताच मी. See, it's one thing you can do at home, try touching your toes. Okay. Second is a flight of stairs. पटपट चढत जा, whether you get breathless. These are simple things, simple indicators that you're not fit. आणि पाठ दुखते की नाही, जास्ती चालून गुडघ्यावर स्ट्रेन येतो की नाही, दीज आर व्हेरी व्हेरी सिम्पल सायन्स की यू आर नॉट फिट. 90% आपल्यातले फिट नाही आहेत म्हणजे. सुरेखा वाईरकर यांनी प्रश्न विचारलाय की कमी वेळात जास्त फिटनेस कसा राखायचा. दुसरा प्रश्न त्यांचा असा आहे, लहान मुलांसाठी जिम योग्य की योगासने, आणि लहान मुलांनी वयाच्या कितव्या वर्षापासून ती करणं चांगलं. आणि तिसरं की असा ऐकिवाद आहे की जिम किंवा योगासनं करायची बंद केलं की शरीर पुन्हा पूर्ववत होतं, ते खरं आहे का? दिस लास्ट क्वेश्चन इज द मोस्ट कॉमन क्वेश्चन. इफ आय स्टॉप एक्सरसाइजिंग आय पुट ऑन वेट. तर मी एकच प्रश्न सगळ्यांना विचारते, इफ यू स्टॉप ब्रशिंग युअर टीथ व्हॉट विल हॅपन? दे विल डिके अँड फॉल. Same way your body is going to decay and fall. So that is why you should be having it as a lifestyle. तर योगासन करायचं किंवा जिमला जायचं, at least you have started some kind of a exercise program. तर एक टर्मिनॉलॉजी आहे क्रॉस ट्रेनिंग, म्हणजे जिथे आपण वेट ट्रेनिंग करतो, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतो. सो द मोर क्रॉस ट्रेनिंग यू डू द बेटर, कारण तुमचं बॉडी डझंट गेट यूज टू वन काइंड ऑफ एक्सरसाइज. सो आय थिंक ते जे लास्ट क्वेश्चन आहे की यू विल पुट ऑन वेट बॅक, दॅट आय हॅव आन्सर्ड. व्हॉट आर द अदर टू? लहान मुलांसाठी जिम योग्य की योगासनं, आणि कधीपासून सुरू करावं? देयर इज नो एज टू स्टार्ट एक्सरसाइजिंग. जस्ट स्टार्ट एक्सरसाइजिंग. आणि मुलांना आजकाल आम्ही एक लहान मुलांचं जिम चालू केलं होतं अराउंड 5 to 6 years बॅक. 6 years बॅक. पण ते नीट चाललं नाही, मग आम्हाला बंद करावं लागलं. वी हॅड गॉट छोटा छोटा मॅन्युअल ट्रेडमिल, जे आपले जुने ट्रेडमिल्स असायचे ना, जे आपण वुडन खडखड चालायचो, तसे ट्रेडमिल्स आणलेले, सायकल्स आणलेल्या. देन वी हॅड डेव्हलप हायड्रॉलिक इक्विपमेंट फॉर देम टू स्ट्रेंथन देअर बॉडीज वगैरे. पण एवढं आम्हाला क्रिटिसिझम मिळालं की अरे व्हॉट इज दिस, द किड्स हॅव टू गो टू अ जिम, दे कांट प्ले आउटसाइड. म्हटलं वेर आर द एरियाज टू प्ले? ते नुसते कंपाऊंड वॉल वरती बसतात किंवा गाड्यांवर बसतात, टवाळगिरी करतात. त्याच्यापेक्षा हे जर का, आणि मग आम्ही योगा ठेवलेलं, बास्केटबॉल ठेवलेलं, सो वन ऍक्टिव्हिटी ऑर दी अदर दे कीप डुईंग. बट अरे दॅट जिम मध्ये जाणं लहान मुलांनी इज अ नो. आमच्याकडेही खूप स्पोर्ट्स पीपल येतात, दोज हू आर लाईक 13 years old, 10 years old, जे स्पोर्ट्स स्पेसिफिक एक्सरसाइज करतात. दे आर स्विमर्स, दे आर टेनिस प्लेयर्स. तर ही जी हॅबिट आहे, जर का आपण शाळेपासून आय ऑलवेज ब्लेम आवर एज्युकेशन दिस थिंग फॉर पीटी. पीटी पिरियड असतो ना, ते सगळ्यांना अजिबात बोर होतं आणि मग ते सिक नोट आणतात आणि पाठी बसून गप्पा मारतात. सो तेव्हापासून ना कोणाला फिजिकल ऍक्टिव्हिटी हा प्रकार आवडतच नाही. आम्ही एक अराउंड 10 years बॅक, जेव्हा मी अकॅडमी चालू केली, 15 years बॅक, आम्ही एक एक्सपेरिमेंट केलं होतं आर्यविद्या मंदिरमध्ये. तिन्ही ज्या शाळा आहेत, जुहू, बँड्रा आणि सांताक्रूजला, आम्ही त्या पीटीच्या ऐवजी एरोबिक्स चालू केलं. असं त्यांचा जो पीटीचा हॉल होता, तिथे आम्ही आमचं 2-in-1 घेऊन जायचो आणि असा माईक ठेवायचो त्याच्यासमोर, सो दॅट दे कुड हिअर द म्युझिक. अँड वी यूज टू टेक 40, 50 स्टुडंट्स एरोबिक क्लास. अँड यू वॉन्ट बिलीव्ह, the children loved exercise. They started looking forward to this PT class which they used to hate. मग ते स्वतः येऊन मग ते म्युझिक अनालिसिस शिकायचे, मग म्युझिक कोरिओग्राफी शिकायचे. सो दे स्टार्टेड गेटिंग इंटरेस्टेड इन फिजिकल ऍक्टिव्हिटी. आपल्या इथे हे लहानपणापासून कन्सेप्ट जो स्कूलमध्ये फक्त अभ्यासाचा आहे, अभ्यास बस, त्याच्या पर्याय काही नाही. तर हे जे कन्सेप्ट जर का आपण चेंज केलं लहान मुलांमध्ये, आणि आई वडिलांनीही एक्सरसाइज प्रोग्राम चालू केला, द फॅमिली म्हणजे इट बिकम्स लाईक अन आउटिंग. द फॅमिली कॅन गो अँड वर्कआउट, गो फॉर ट्रेक्स. ही कल्पना अजून नाही आपल्याकडे. आपलं पिकनिक म्हणजे जाऊन खाणं, सेंटर ऑफ एव्हरीथिंग इज खाणं, नथिंग एल्स.
यु नो, सो दॅट्स व्हॉट. अंजू साळवींनी 4 प्रश्न विचारलेत, त्यातले 4ही मी तुम्हाला विचारतो, तुम्ही उत्तर द्या. एक म्हणजे जिम सोडल्यानंतर परत का वजन वाढतं असं त्यांनी विचारलंय. दुसरं म्हणजे पोट कमी करण्यासाठी काय व्यायाम करायला हवा. तिसरं मेनोपॉज नंतर कुठल्या एक्सरसाइज करणं योग्य आहे आणि काय डाएट कडे लक्ष द्यायला हवं आफ्टर मेनोपॉज. त्यातला एक प्रश्न आहे त्याच्या संदर्भातलाच आणखी नाही आहे, तर ते मला वाटतं तुम्ही डिटेल सांगा. अशी अनेकांची कल्पना असते, असूच शकते, म्हणजे की माझं पोट सुटलेलं आहे, जास्त आहे, तर मी पोटाचा एक्सरसाइज करतो, किंवा मला पेदाळ हे रिडक्शन, तर तशा पद्धतीचा व्यायाम खरंच असतो का आणि तो करावा का. आणि मग तो तिसरा प्रश्न होता त्याच्यात. आणि मला असं वाटतं तुम्ही त्यापासून सुरुवात करावी, कारण असे स्पॉट रिडक्शन्स मुळात मला तेवढ्याचसाठी जिम लावायचे असं असू शकत नाही. कारण स्पॉट रिडक्शन ही कल्पनाच म्हणजे इट्स अ मिथ. यू कांट रिड्यूस. म्हणजे खूपशा जणांना वाटतं मी 200 क्रंचेस करतो, 300 क्रंचेस म्हणजे पोटाचे व्यायाम करतो अर्धा तास, त्यांनी काही होणार नाही. तिथे तुमचे जे ॲब मसल्स आहेत त्या फॅटच्या खाली ते डेव्हलप होत राहतील, पण फॅट हे जाणार नाही. यु नो, आय टेल यू वन स्मॉल जोक. अजित आणि मोना डार्लिंग आहे ना, तर मोना डार्लिंग येते, अजित बॉस मेरे को है ना स्टमक मेरा बहुत बढ़ गया है. पहिले तर स्टमक नसतं, ते ॲब्स असतं. तो मेरे को वो रिड्यूस करने का क्या करूँ. तो मैंने मोना डार्लिंग कोई तुमको केक दे या कुछ भी दे तो सिर्फ यू करो, गर्दन की एक्सरसाइज करो, तो तुम्हारा पेट कम हो जाएगा. क्या सो यू हैव टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन दिस अँड दिस. ओके, when you have to say this and when you have to say this. तर अशा ज्या गोष्टी तुम्ही जर का लक्षात ठेवाल, यु नो, देन यू विल ऑटोमॅटिकली रिड्यूस युअर स्टमक. जर का तुम्ही खातच राहाल आणि मग म्हणाल मला स्टमक रिड्यूस करायचंय आणि इथे चिप्स खात आहे, सगळं खात आहे, तर नाही होणार. व्हेरी सिम्पल, नाही होणार. सो यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर डाएट. व्हॉट, लाईक आय सेड, व्हॉट गोज ऑन युअर लिप्स गोज ऑन युअर हिप्स. तर पहिले तर खाणं मॉडरेशन मध्ये करा, लाईट खाणं. यु नो, 20% ऑफ युअर स्टमक शुड रिमेन एम्प्टी. तुमची जी भूक असते किंवा स्टमक असतं 20% शुड रिमेन एम्प्टी. तर दॅट इज अ गुड इंडिकेशन की तुम्ही व्यवस्थित खाताय. सो दॅट इज वन पार्ट. सेकंड इज का वाढतं परत, बिकॉज युअर BMR कम्स डाऊन, तुमची लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी कम्स डाऊन आणि तुम्ही खाता तेवढंच. तर जे निगेटिव्ह पॉझिटिव्ह बॅलन्स जे आपण म्हणतो तो मेंटेन करायला पाहिजे. यु नो, जेव्हा आपण जसं जसं वय वाढतं तसं तसं आपण नुसते एका जागी बसतो. अरे दार उघड रे, अरे पाणी आणून दे रे, अरे असं कर रे, बट यू आर जस्ट सिटिंग दे अँड येट यू आर इटिंग द सेम अमाऊंट ऑफ फूड दॅट यू आर इटिंग बिफोर. त्याच्यात काही चेंज नाही. ते पाहिजे, सगळं पाहिजे, पण ते तसं नाही ना होत. मग त्याच्यानेच तुम्हाला ओबेसिटी, ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि दीज आर ऑल लाईफस्टाईल डिझिजेस जे होत आहेत. यु नो, मेनोपॉज नंतर कुठला एक्सरसाइज आणि डाएट. मेनोपॉज इज वन पार्ट, पण त्याच्या आधीचा जो पिरियड असतो पेरीमेनोपॉज, ओके, त्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये खूप वॉटर रिटेन्शन होतं, कारण तुमचे हॉर्मोन्स चेंज होत असतात आणि यू आर इन अ व्हेरी क्रँकी फ्रेम ऑफ माइंड. यु नो, यू फील लाईक स्लॅपिंग समबडी, असं सगळं होत असतं विमेनना. अँड दे फाईट द मोस्ट विथ देअर हजबंड्स ॲट दॅट टाइम. The family also undergoes a lot of stress. If the perimenopause is very bad, in fact, त्या अख्ख्या फॅमिलीनी they should take some counseling how to deal with this. कारण it is a hormonal issue, it's a natural issue. आणि तेव्हा is the most important time to go and do weight training. कारण जेव्हा तुमचं ते सगळं अग्रेशन असतं, जेव्हा तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स मध्ये नसतात, आणि तेव्हा यू डू वेट ट्रेनिंग, यू नॉट इवन रिअलाइज when you have gone through menopause. So weight training becomes very important, the exercise becomes very important, but at the same time त्यावेळेस तुम्ही फार I mean you get a lot lazy. You know, तुमच्यात आळस ऑटोमॅटिक येतो because of the hormonal this thing. So you have to really push yourself, you know, to go and work out. आणि एक्सरसाइज असं काही नाही की वेगळं करा किंवा काही करा, बट वन थिंग इज यू हॅव टू वर्क आउट अँड दॅट टाइम वेट ट्रेनिंग बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरं म्हणजे डाएटच्या मध्ये स्टार्ट इटिंग लॉट ऑफ सॅलड्स, ईट लेस ऑफ शुगर, लेस ऑफ सॉल्ट,
कारण तुमचं वॉटर रिटेन्शन वाढलेलं असतं. एक सिम्पल गोष्ट म्हणजे अळशी जी तुम्ही इन्क्लूड कराल तुमच्या डाएटमध्ये. एव्हरी डे इफ यू ईट 2 tablespoons, 1 in the morning and 1 in the evening, ती जी अळशी असते, फ्लॅक्स सीड्स ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, तर ती ग्राइंड करून ठेवा आणि वीकली ती ग्राइंड करा, नाही तर ते खराब होते. आणि यू कॅन पुट इट इन डाळ किंवा भाजी किंवा काय असं जेवताना, आणि यू जस्ट ईट दॅट. दॅट हेल्प्स यू विथ ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि इट हेल्प्स टू गेट द इंट्रासेल्युलर वॉटर आउट. पण त्याला वेळ लागतो, ओव्हरनाईट होत नाही. सो राईट फ्रॉम बिगिनिंग इफ यू मेक दिस अ हॅबिट, जसं मी म्हणते लाईफस्टाईलमध्ये जर का तुम्ही हे घातलं तर ऑटोमॅटिकली हे प्रॉब्लेम्स येत नाहीत तुम्हाला, बिकॉज एव्हरीबडी हॅज टू गो थ्रू दिस. इट इज अ व्हेरी नॅचरल प्रोसेस. पण पुरुषांमध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये जसा मेनोपॉज हा प्रॉब्लेम नाही म्हणणार, पण ती एक फेज असते. तसं पुरुषांना पण 40 नंतर काही हार्मोनल चेंजेस होतात. तर सारखेच हार्मोनल प्रॉब्लेम कधी नसतात. परेश यांनी प्रश्न विचारलाय, 45 आपण विवाह हाऊसमध्ये आहोत रोहन, त्यामुळे 45 वर्षाचे आहेत ते, आणि त्यांनी विचारलंय की व्यायामाची इच्छा असते पण सकाळी लवकर उठायला कंटाळा येतो. याच्यात वयाचा काही संबंध नाहीये, किंवा 4-5 दिवस व्यायाम केल्यानंतर दमायला होतं. तर स्वतःला प्रेरणा कशी द्यायची त्या तिथपर्यंत, व्यायामाच्या पर्यंत पोहोचायला, किंवा सकाळी पांघरून बाजूला करून मधून उठायला. म्हणजे अलार्म पण आजकाल स्नूज करण्याची छान मस्त सोय आलेली आहे. तो म्हणजे हा मला पण प्रश्न आहे की कसं करायचं. सी द ग्रेटेस्ट डिस्टन्स इज बिटवीन युअर बेड अँड द शूज. दॅट इज द ग्रेटेस्ट डिस्टन्स. तुम्ही किती किलोमीटर धावलात त्याच्यानंतर, दॅट इज नथिंग. बट द ग्रेटेस्ट डिस्टन्स इज वेन यू गेट अप, वेअर द शूज अँड गेट आउट. दॅट इज द बोल. I think lot of people what I have advised is एक अलार्म क्लॉक बाथरूम मध्ये ठेवा. म्हणजे सगळे फॅमिली मेंबर्स एवढे ओरडतात तुम्हाला की तुम्हाला जत मारत उठून जाऊन ते बंद करावं लागतं एक तर, यु नो. आणि यू विल बी सरप्राइज्ड की when your body gets used to exercise, तुमचं एक बॉडी क्लॉक तयार होतं. मग तुम्ही रात्री 2 वाजताही जरी झोपला ना तरी तुम्ही त्याच वेळेस उठता, कारण युअर बॉडी वॉन्ट्स दॅट समथिंग गुड. कारण यु नो इट सेज आय वॉन्ट दॅट. आणि मग ते ऑटोमॅटिक, आणि त्याला असतात 17 टाइम्स अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल रिसर्च. आम्ही पण एक गोष्ट करतो सगळ्या जिम मेंबर्सना आमच्या जिममध्ये, की पहिले 1.5 महिना is the most important and crucial time for anything, because it takes 17 times for any habit to develop, to be doing it regularly. So we see to it that person comes for that 1.5 month to the gym very regularly. त्यांना म्हणजे एवढे फोन करतं ना एक्सरसाइज म्हणजे त्यांनी एनरोल केलं, ते म्हणतात हो आम्हाला माहिती आहे आम्ही पैसे भरलेत पण यु नो प्लीज गिव्ह अस अ ब्रेक. काही जण ट्रॅव्हल करतात हे करतात, बट जर का तुम्ही हे 1.5 month रेग्युलरली केलं तर ऑटोमॅटिकली ती हॅबिट बनते. सेकंडली प्रेरणा, यु नो, मोटिवेशन. See, all this, I want to be healthy, मला diabetes नको, cholesterol नको, everybody loves that, but everybody wants to look good. Okay, so I think what I had done when I was 30 kilos आणि it took me a year to come back. मी सिंपल गोष्ट, कपाट आपण राईट हँड उघडतो बरोबर, आणि इथे एक बाजू असते कपाटाची, तिथे एक हँगर वरती तुमचा सगळ्यात जुना ड्रेस लावा. ओके, आणि यू कीप ट्राईंग दॅट. जीन्स असेल किंवा ड्रेस असेल किंवा काही असेल, यु नो, किंवा जुनी पॅन्ट असेल, अँड यू कीप वेअरिंग इट. ते हळूहळू 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 वर जाते आणि मग एकदा असं झोपून तुम्ही बटन लावता. सो दॅट इज द मोस्ट हॅपीएस्ट टाइम दॅट यू विल हॅव. सो दॅट इज द बिगेस्ट इन्स्पिरेशन दॅट यू कॅन हॅव फॉर, आणि मोस्ट सिम्पलिस्ट, यु नो. त्याच्यामध्ये काय एवढं, ऑर बाय अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह ड्रेस 2 size small आणि ठेवा की पैसे वेस्ट जायला नको. पण दॅट शुड, यू शुड बी ओपनिंग इट ऑल द टाइम. जेव्हा जेव्हा तुमचं कपाट उघडेल तेव्हा तो ड्रेस तुम्हाला दिसेल. यु नो, लाईक लॉट ऑफ पीपल काय होतं, जसं वेट वाढतं तसं त्यांचं क्लॉथ पण वाढतं. आय एम नॉट सेइंग सलवार कमीज इज बॅड ऑर समथिंग, पण ते जे अनारकली आणि फ्लोईंग मटेरियल ते जास्ती मध्ये तंबू चाललाय असं दिसतं. सो इट लुक व्हेरी बॅड. तुम्हाला मी एकच गोष्ट सांगते की यु नो, यू टेक 2 ladies or 2 people, okay,
two ladies, one who is overweight and all, but she wears the most expensive saris, diamonds वगैरे, and you take a nice fit looking girl or a lady who walks into the room and who has just jeans and t-shirt. What will you all remember? You all will remember the girl, and you all will remember the diamond. But you will not remember that lady. So even same thing goes for the men, you know. किती तुम्ही expensive suit घातला आणि ते बटन अशी उघडी आहेत, असं आहे तसं आहे. But if a simple guy comes who's like really fit and you know wearing a simple jeans and t-shirt, ते तुम्हाला पैसे पण कमी खर्च करावे लागतात कपड्यांवर, you know. So that's what is so important. माझ्याकडे एक माझी पॅन्ट होती 20 वर्षापूर्वीची आहे. I fit into that pant and I see to it the moment I don't fit, I know I put on weight. आणि असं नाही की you don't put on weight. You put on weight sometimes. You have to work hard. काही वेळेस होतं, you know. But you have to get back. आता व्यायाम तर सुरू केलाय, तर आता वर्कआउट आधी काय खावं, वर्कआउट नंतर किती वेळाने खावं आणि वर्कआउटच्या दरम्यान काही खात राहावं का? तर आधी काय खावं आणि किती वेळाने खावं असं पण त्यांचं म्हणणं आहे. हा एक प्रश्न आहे. आणि प्राणायाम, योगासने, वर्कआउट कोणत्या क्रमाने करावीत? म्हणजे आधी प्राणायाम करायचा का आधी योगासनं करायची का आधी कार्डिओ करायचा, असं त्यांनी म्हटलंय. आणि सगळ्यात शेवटी तो क्रम काय असा? आय थिंक फर्स्ट एकच त्या याच्यात की खाण्याच्या याच्यात की या सगळ्या याच्यात पाणी हा फॅक्टर किती महत्वाचा आहे म्हणजे फिटनेसच्या दृष्टीने. 85% of your body is water. So before, during and after exercise, please keep drinking water. तर पाणी प्यायलाच पाहिजे, अराउंड 3 to 4 liters a day एक तर. आणि दुसरं म्हणजे ड्युरिंग युअर वर्कआउट ऑल्सो, येस प्लीज हॅव, ड्युरिंग युअर वर्कआउट ऑल्सो हॅव अ लॉट ऑफ वॉटर. आणि एक्सरसाइजच्या आधी you can have a banana or a boiled potato or something like this. आणि एक्सरसाइज नंतर तुम्ही आपलं रताळं असतं, यु नो, उकडलेलं रताळं, किंवा अगेन यू कॅन हॅव अ बनाना आणि समथिंग टू डू विथ प्रोटीन 1.5 तासामध्ये. तर मग यू कॅन हॅव बॉइल्ड एग्स और यू कॅन हॅव टोफू और पनीर और समथिंग लाईक दिस विदिन 1.5 hour. आणि दॅट्स हाऊ. ड्युरिंग वर्कआउट डोंट ईट. आणि किती वेळानंतर खावं एक्सरसाइज नंतर? नाही, केळं और दिस सिम्पल कार्ब्स जे असतात ते इमिजिएटली खावं आफ्टर यू फिनिश युअर वर्कआउट. अँड देन विदिन 1.5 hour you have your protein. And first do cardio and then do all the relaxing. मॅम मला फक्त त्या इटिंग हॅबिट वरून की डोसा आणि इडली हे खूप हेल्दी मानतात, पण तिथे पण आपण मग तो शेजवान मसाला डोसा आणि फ्राय इडली वगैरे असं करून त्या हेल्दी याची पण आपण आणि मग आपण म्हणत असतो की नो आय तो इट डोसा और आय तो इट इडली. तर ते जे तुम्ही म्हणालात ते प्रोटीन इंटेक किंवा 1.5 तासांनी खावं, 1.5 तासाच्या आत खावं, तर त्याच्यात काय काय म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात ते पोहे उपमा याचा कंटेंट असा? दॅट इज पोस्ट वर्कआउट मील जे असतं, यू कॅन आयदर हॅव अ बनाना और दिस थिंग पोटॅटो और समथिंग इमिजिएटली. आणि विदिन 1.5 hour 90 minutes that is, you can have boiled eggs. Okay, or you can have tofu or you can have paneer for the vegetarians. That is what. आता एक रिलेव्हंट आताचा प्रश्न विचारलाय अपर्णा पंडित यांनी. त्या विचारतात की आता मॅरेथॉन होणार आहे मुंबईत, सो आता अनेक लोक त्याच्या तयारीला लागलेली आहेत. आणि शी सेइंग अ लॉट ऑफ पीपल हॅव ऑलरेडी इंज्युअर्ड देमसेल्व्स बाय रनिंग ऑन रोड्स विदाउट अ प्रॉपरली वॉर्मअप और फ्लेक्सिबल बॉडी. इज देअर एनी वे to train for it and run lesser distance as a training? बेसिकली मॅरेथॉनची तयारी, मॅरेथॉन पळायचंय तर असंच मी जाऊन पळू शकते का? काय पूर्वतयारी बेसिक करणं आवश्यक आहे? नाही, पहिले तर हे जे वॉर्मअप आणि कूल डाऊन आहे जे तिने म्हटलंय, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. द फर्स्ट 5 to 10 minutes तुमचं वॉर्मअप असलं पाहिजे. मग व्हॉट इज अ वॉर्मअप? वॉर्मअप इज डुईंग सम दॅट सेम ऍक्टिव्हिटी ॲट अ लेसर इंटेन्सिटी. ओके, म्हणजे तुम्ही वॉक, ब्रिस्क वॉक, मग तुम्ही चालायला लागा, धावायला लागा. सो डुईंग अँड व्हॉट इज द इंडिकेशन यू वॉर्मड अप? थोडासा स्वेट येईल तुम्हाला आणि तुमचा हार्ट रेट वरती जाईल. सो दॅट इज द इंडिकेशन यू वॉर्मड अप. देन यू कॅरी ऑन द सेम ऍक्टिव्हिटी अँड देन यू डू अ कूल डाऊन. कूल डाऊन इज डू इफ यू आर रनिंग
then you do brisk, reduce your speed, then you do brisk walking, and then you walk leisurely. आणि त्याच्यानंतर स्ट्रेचिंग करा. आणि जेव्हा तुम्ही फुल बॉडी स्ट्रेच करता, प्रत्येक स्ट्रेच यू हॅव टू होल्ड फॉर 30 seconds. मग तेव्हा द मसल गेट्स टाइम टू स्ट्रेच आणि रिलॅक्स आणि टेक आउट द लॅक्टिक ऍसिड आउट ऑफ द सिस्टम. ओके. इथे सुमन महाराव यांनी प्रश्न विचारलाय आणि तसाच एक प्रश्न आणखीन पण विचारला होता, तो मी शोधतोय पण मिळत नाही, पण प्रश्न लक्षात आहे माझ्या. टीव्ही आणि पेपरमधील जाहिरातीतील औषधं जी स्लिम होण्यासाठी दाखवली जातात त्याची ऍडव्हर्टाईज केली जाते, ती औषधं घेणं योग्य आहे का? आणि वेट लॉस करतो, दुसरा प्रश्न जो होता, वेट लॉस करण्यासाठी आजकाल ग्रीन टी हा एक खूप छान आलाय, तर तो कितपत बरोबर आहे? फर्स्ट इज वेट लॉस मेडिसिन्स नो. बस सिंपल पॉइंट. ओके. कारण हे जे आपले आयुर्वेदाच्या नावाखाली इट्स आयुर्वेदिक म्हटल्यावर सेफ. आता ह्या ज्या गोळ्या असतात, गुगल त्याला म्हणतात, ते सगळं फॅट बर्नर्स असतात. ओके. सो फॅट बर्नर्स आर इंजुरियस टू युअर हेल्थ. दे आर नॉट टू बी टेकन बाय एव्हरीबडी अँड दे शुड नॉट बी टेकन ॲट ऑल. कारण दे इन्क्रीज युअर हार्ट रेट अँड यु नो देर आर लॉट ऑफ साईड इफेक्ट्स ह्याचे. कारण तुमच्या बॉडीमधली हीट वाढते, यू हॅव टू ड्रिंक लॉट ऑफ वॉटर, यू गो टू द लू टॉयलेट व्हेरी ऑफन. मग जितकं पाणी पिराल तितकं ते एक्सक्रीट होतं. तर यु नो यू आर रिड्युसिंग अ लॉट ऑफ वॉटर ऑल्सो. देर आर लॉट ऑफ ॲपेटाईट सप्रेसंट्स त्याच्यामध्ये, ज्याने तुमची ॲपेटाईट कमी होते. पण मग जेव्हा तुम्ही ते टॅबलेट स्टॉप करता तेव्हा परत सगळं ॲपेटाईट परत येते आणि तुम्ही डबल खाता. कारण यू हॅव डिनाइड युअर बॉडी अबाउट एव्हरीथिंग. सो यू स्टार्ट इटिंग डबल अँड यू पुट ऑन डबल द अमाउंट ऑफ वेट. सो इट्स अ बिग नो नो. ग्रीन टी इज गुड, नाईस, ईट, आय मीन ड्रिंक. म्हणजे ते पण तुम्हाला डिहायड्रेट करतं. सो इवन इफ यू आर हॅव्हिंग ग्रीन टी दॅट डझंट मीन यू आर हॅव्हिंग लिक्विड. Okay, so you have to keep having water also, कारण green tea dehydrates you also at the same time. ते ग्रीन टी घेतलं तरी नुसतं ग्रीन टी घेऊन ते जे ऍड दाखवतात, ओ आय हॅव 5 cups ऑफ ग्रीन टी अँड आय हॅव लॉस्ट वेट, बट द अमाउंट ऑफ एक्सरसाइज शी डज इन द जिम नोबडी सीज दॅट. असाच प्रश्न आहे, प्रोटीन शेकच्या अनेक जाहिराती केली जातात, त्या कितपत योग्य आहेत? स्त्रियांसाठी, मुलांसाठी, पुरुषांसाठी असे वेगवेगळे शेक असतात का आणि त्याने काही फरक पडतो का आणि ते किती प्रमाणात घ्यावेत? रेश्मा यांनी हा प्रश्न विचारला. ऍक्च्युली सप्लिमेंट, दिस इज लाईक यु नो लाईक लॉट ऑफ पेरेंट्स, अरे किती महाग आहेत आणि माझा मुलगा म्हणतो मला सप्लिमेंट पाहिजेच कारण माझा फ्रेंड घेतोय किंवा माझ्या ट्रेनरनी सांगितलंय. यु नो, सो इट्स अ बिग इंडस्ट्री ऍक्च्युली अँड अ बिग मनी मेकिंग थिंग. तर पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही सप्लिमेंट घ्यायचं की नाही हे तुम्ही ठरवू नका. गो टू अ डायटिशियन. आणि ती पण असं नॉट अ सर्टिफाईड डायटिशियन, क्वालिफाईड डायटिशियन शुड बी द मेंबर ऑफ इंडियन डायटेटिक असोसिएशन. ओके, शी शुड बी एफिलिएटेड टू दॅट. म्हणजे तिने डिग्री असायला पाहिजे, BSc इन डायटेटिक्स और मास्टर्स और स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट. दे आर द वन्स हू आर क्वालिफाईड टू टेल यू अबाउट दिस. आणि पहिले जर का तुमचं नुसतंच तुम्ही सप्लिमेंट घेतायत, यू विल पुट ऑन वेट बिकॉज यू आर नॉट युझिंग दॅट काइंड ऑफ प्रोटीन. तर तुमचं जे नॉर्मल पर्सन आहोत आपण, यू डोंट नीड सप्लिमेंट्स. एक तर यू डोंट नीड द प्रोटीन शेक और वॉट एव्हर, कारण तुम्हाला नॉर्मल डाएट मध्ये मिळतंय ते. तर फर्स्ट अॅनलाइज युअर बेसिक डाएट आणि मग ते सप्लिमेंट करा. The supplements are had by elite athletes, you know, who run marathons. Marathons म्हणजे long distance marathon, full marathons वगैरे असे सगळे लोक. Like I know of a lady, I must give you all this example, Ruth Heydrich म्हणून, ती राहते हवाईला आणि तिला झालेला कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर. आणि शी थॉट शी वॉज अ इन्स्ट्रक्टर, शी नेव्हर एट रेड मीट, बेस्ट हेल्दी. ती सेंग मलाच का, यु नो. बट एनिवे तिने एक वाचलं डॉक्टर मेकॉलके म्हणून, हू वॉज डुईंग लॉट ऑफ रिसर्च ऑन कॅन्सर. आणि वेन शी वेंट अँड मेट हिम ॲज अ व्हॉलंटियर, त्यांनी तिला पूर्ण व्हीगन बनवलं. शी गेव अप मिल्क प्रोडक्ट्स आणि व्हेजिटेरियन, not only vegetarian but she became a vegan. Vegan म्हणजे no milk and milk products. Okay. आणि ती क्युअर झाली and now she is running, she must be around 65 or 70 and she is running 12 marathons a year. She has done the Ironman triathlon. She has done the Great Wall of China race. She has done the Rising Sun race. तर it's not
related to your age or anything like that. To this I want to add, आमचे एक member आलेत, Mr. Bhalerav. Can you just please stand up? He is 81 years old. Everybody give him a big hand. He comes to the gym every day and he does weight training. तर ते म्हणतात की जर का थँक्स तर ते म्हणतात की माझ्या वयाचे सगळे लोक लाफ्टर क्लब आणि टेम्पल मध्ये जातात आणि इथे बसतात. ही सेइंग इफ आय एम नॉट फिट आय एम नॉट गो देअर ओनली. आय नॉट बी एबल टू हॅव पीस ऑफ माइंड इफ आय एम नॉट फिट अँड हेल्दी. आय नॉट बी एबल टू टेक केअर ऑफ माय वाईफ. सो ही कम्स एव्हरी डे टू द जिम अँड ही डज वेट ट्रेनिंग. सो नीड आय से मोर? जेवायचाच विषय एक ह्याच्यात जाता जाता गोष्ट गार्गी मयेकरीने विचारलंय, रोजच्या नाश्त्यात एक अंड असणं पौष्टिक आहे असं समजलं जातं, असं म्हणतात. हे खरं आहे का? त्याचे काही दुष्परिणाम पण आहेत का? त्याला जोडून मला पण विचारायचंय, एग व्हाईट आणि पूर्ण एग याच्याविषयी पण. एग व्हाईट्सच खायला सांगतात आजकाल, संपूर्ण अंड खाऊच नव्हे. ऑलमोस्ट एव्हरीबडी सेज, सगळ्या न्यूजपेपर्स मधनं आम्ही कॉलम्स मधनं असंच देत असतो की एग व्हाईट्स खा, एग व्हाईट्स खा. तर ते खरंच व्हाईट्स नाही फेकून द्यायचं. हो जी नाईस अँड फॅट आणि जास्ती कावा ऐकू येणार आहे तुमच्या विंडो बाय. नाही, ऍक्च्युली फॉर एव्हरी 3 egg whites you should have 1 yolk. Okay. Otherwise the protein is not absorbed. आणि नुसतं एग व्हाईटनी तुमचं ग्लायसेमिक इंडेक्स वाढतं आणि तुम्हाला भूक जास्ती लवकर लागते. सो हॅव्हिंग 2 egg whites or 3 egg whites with 1 yolk is very important for the absorption of that egg white protein in your body. कारण ते जे कॉम्प्लेक्स फॉर्म व्हावं लागतं, ॲव्हिडीन बायोटीन ते जे आहे काहीतरी त्याला म्हणतात, पण ते योक आणि एग व्हाईट मध्ये असतं. पण ते जर का एकत्र नाही खाल्लं गेलं तर तुम्हाला तेवढं प्रोटीन मिळणार नाही. ओके. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू ईट बोथ टुगेदर. आणि व्हेज आणि नॉनव्हेज डाएटनी तुमचा एखादा माणूस पूर्ण व्हेज असेल, ॲज यू आर सेइंग ऑलरेडी, तुम्ही जे उदाहरण दिलं ती वेगन होती, तर त्यांनी काही परिणाम होतो का असाही एक प्रश्न होता. आणि मगाशी तुम्ही शोधतीये तुम्हाला सापडत नाही, पण त्यांचं म्हणणं असं होतं की पूर्ण व्हेज आहे मी तरीही मला मसल गेन करता येईल का त्याच्यासाठी चिकन और जे काही प्रोटीन सप्लिमेंट आहे, मीठ आहे, ते खावंच लागेल? No, not essential. Even I am a vegetarian. अजूनही मी अराउंड 100 pounds squats करते, 200 pounds leg press करते, and I am always been a vegetarian. So there is no such thing veg आणि non-veg. आपले किती बॉडी बिल्डर्स, केवढे इंटरनॅशनल ॲथलीट्स, दे आर ऑल व्हेजिटेरियन्स. मी आता नावं माझ्या ऑफ हँड लक्षात येत नाही, बट द मोस्ट फेमस पीपल आर व्हेजिटेरियन्स. यु नो, सो इट्स नॉट नेसेसरी. इट डिपेंड्स ऑन युअर डाएट. इट डिपेंड्स ऑन हाऊ यू गो अहेड विथ युअर डाएट. दीपक पगार यांनी विचारलंय, बॉडी मसाज करणं चांगलं आहे का? त्यांनी कोणालाही दिलं नाहीये तिकडे, म्हणजे स्वतःलाच असणार. आणि दुसरा प्रश्न त्यांनी विचारलाय की चायनीज फूड हे आरोग्यासाठी कितपत योग्य आहे? Massage is the best thing. You should take a massage once in 15 days, once a week. Because it relaxes your body, it recuperates your body. You know, it helps your body to work better. You know, so massage is very good. It relaxes your mind also. आणि दुसरा प्रश्न चायनीज जेवण, as long as it is not overcooked. एक तर चायनीज जेवण खूप हाय फ्लेम कुकिंग वरती असतं. यु नो, सो इट डिस्ट्रॉइज ऑल द व्हायटमिन्स अँड मिनरल्स. तुम्ही जर का ओरिजिनल चायनीज खाल ना तर तुम्हाला आवडणार नाही ते चायनीज. ओके, बिकॉज इट इज ॲब्सोल्युटली ब्लँड आणि यु नो त्यांचे व्हेजिटेबल्स वगैरे खूप फ्रेश असतात आणि खूप व्हेजिटेबल्स असतात त्याच्यामध्ये. आणि इवन द मीट इज लिटल लॉट ऑफ मीट वगैरे. तर हे जे इंडियन चायनीज असतं ते जे खूप हाय फ्लेमवर कुक करतात, तर त्याच्यामध्ये व्हायटमिन्स आणि मिनरल्स फार गेलेले असतात त्याच्यामध्ये. सो इफ यू हॅव टू हॅव चायनीज, यू कॅन हॅव स्टर फ्राईड, जिथे हाफ कुक्ड व्हेजिटेबल्स असतात, विच विल गिव्ह यू ऑल द व्हायटमिन्स, मिनरल्स वगैरे सगळं. वर्किंग पॉप्युलेशन पैकी एक दोघांचे प्रश्न राहिले होते घ्यायचे मगाशी. एक मंगेश आहेत, त्यांनी विचारलंय दौऱ्यावर असताना काय खावं दिवसभराविषयी तुम्ही सांगाल का, काय असतं त्याचं? आणि एक वर्किंग वुमन आहे शैला शिंदे, त्यांचं म्हणणं आहे नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी डाएट कसं असावं, केसाच्या आरोग्यासाठी त्यांनी विशेष आणखीन प्रश्न विचारला. तर ओव्हरऑलच मला म्हणायचं एकूण ज्यांचं लाईफ इज ऑन द मूव्ह त्यावेळी घरचा डबा मिळणार नाही,
ची शक्यता नाही, अशा वेळी काय खावं? आणि मला यालाच जोडून विचारायचं की साधारण आफ्टर तुमचं फिटनेस हे सुरू झाल्यानंतर आपल्याकडे MNCs खूप आल्या आणि नाईट शिफ्ट हा खूप एक मोठा प्रकार सुरू झाला. जे BPO किंवा याच्यात काम करतात ते आजकाल बरीच लोक अशी आहेत की जे नाईट शिफ्ट करतात आणि त्यांचं बॉडी क्लॉक उलट झालेलं आहे. तर त्यांनी नेमकं काय करावं याच्यासाठी, म्हणजे कारण एक तर अपुरी झोप आणि रात्रीची साऊंड स्लीप मिळते ती नसते, तर त्याच्यासाठी काय एक तर वेन यू आर ऑन द मूव्ह, इफ यू आर ऑन अ टूर ऑर एनिथिंग लाईक दॅट, तुमच्याकडे फ्री टाइम चिकार असतो संध्याकाळी. सो यू कॅन डेफिनेटली गो फॉर अ जॉब. ऑलवेज कॅरी युअर रनिंग शूज, यु नो, ऑलवेज कॅरी दॅट एक्स्ट्रा पेअर ऑफ शूज, किंवा एक योगा मॅट जरी तुम्ही कॅरी केलं त्याच्यावर तुमच्या हॉटेल रूम मध्ये तुम्हाला करता येतात. सूर्यनमस्कार इज द बेस्ट थिंग, कारण तेव्हा तुम्हाला मे बी युअर हॉटेल डझंट हॅव अ जिम, तर तुम्हाला सूर्यनमस्कार करता येईल किंवा संध्याकाळी योगा करता येईल, किंवा यू जस्ट गो फॉर अ जॉग इन युअर विसिनिटी. आणि ते पण जमलं नाही तर हॉटेलमध्ये स्टेअरकेसेस असतात, एव्हरीबडी युजेस द लिफ्ट, तर ते नेहमी रिकामे असतात. सो यू कॅन गो अप अँड डाऊन अँड सो वेअर देयर इज अ विल देयर इज अ वे. सो देर आर सो मेनी थिंग्स दॅट यू कॅन डू. इट्स नॉट नेसेसरी की ओ मी टूरवर असतो तर मला आता काही करता येणार. त्यांनी काय खावं, काय खावं. आणि हॉटेलमध्ये जे खाणं असतं, युअर सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो यू कॅन रिमेंबर बार्बिक्यू, रोस्टेड, स्टीम्ड, स्टर फ्राईड, दीज 4 टर्मिनॉलॉजीज यू रिमेंबर, आणि त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करा. सो बार्बिक्यू, स्टर फ्राईड, स्ट्यूड, बॉइल्ड, आणि सूप्स मध्ये क्लिअर सूप्स, नॉट थिक सूप्स. थिक सूप्स मध्ये खूप मैदा आणि कॉर्नफ्लॉवर असं सगळं असतं, तर त्यामुळे दॅट डझंट मेक सेन्स. तर क्लिअर सूप्स विथ लॉट ऑफ व्हेजिटेबल्स ऑर चिकन ऑर वॉट एव्हर यू आर इटिंग. तर दोज आर द 3-4 वर्ड्स इफ यू कीप इन युअर माइंड. आणि मग तुम्ही सिलेक्ट केलं. इव्हन रोटीमध्ये जर का तुम्ही तंदूर रोटी rather than butter naan, you know, असं केलं, because this is going to be a everyday affair. You are touring for your job, तर सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. भारती कटके आणि स्वाती पाटणकर तो याचा नाईट शिफ्टचा. नाईट शिफ्टला आमच्याकडे खूप लोक येतात. आमचं जे जिम बँड्राला आहे दॅट इज ओपन 24 hours. या तर पीपल फ्रॉम लॉट ऑफ डिफरंट फार ऑफ प्लेसेस लाईक अंधेरी किंवा कोलाबा, तिकडनं पण लोक येतात हू वर्क नाईट शिफ्ट. कारण एडिटर्स म्हणा, यु नो, ऑल दीज पीपल वर्क ॲट नाईट. तर their body clock becomes different. So what they do is they eat something light. They come to the gym, work out, आणि मग पोस्ट वर्कआउट मील घेतात विच इज कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, थोडं प्रोटीन, आणि मग झोपतात. सो यू गेट अप फ्रेश. नाहीतर यू हॅव दॅट ग्रॉगीनेस, यु नो, जे तुम्ही म्हणाला झोप नाही नीट होत. तर व्यायाम यू कॅन ऑलवेज इन्क्लूड इट इन युअर लाईफस्टाईल. आता इथे जे शिवाजी पार्कला पण जिम जे आहे आमचं दॅट इज ओपन फ्रॉम 5 in the morning to 12 midnight. तर आम्ही जे म्हणतो लाईफस्टाईल मॅनेजमेंट, इट इज फॉर पर्टिक्युलर रिझन की तुमचं आजकाल लाईफस्टाईल बदललंय. ट्रॅफिकमुळे तुम्ही जिम जॉईन केलं असेल तर तिथे वेळेवर पोहोचत नाही. तर यू हॅव टू कीप डब्बाज इन युअर ऑफिस किंवा असं काही. गाडीमध्ये तुम्हाला खाणं ठेवावं लागतं की ट्रॅफिक जॅम मध्ये अडकाल, यु नो, यू गेट इरिटेटेड, मग घरी जाऊन चिडचिड होते की यु नो ट्रॅफिक होतं आहे होतं. पण इफ यू प्लॅन युअर डे आणि तुम्ही तसेच डब्बे कॅरी कराल, यु नो, in your car also, and if you eat something you will be at more peace, exactly, you know, in your mind. भारती कटके आणि स्वाती पाटणकर यांचे प्रश्न आहेत. भारती कटकेने विचारले फिटनेस क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, आणि स्वाती पाटणकर यांचा प्रश्न आहे न्यूट्रिशन कम फिटनेस ट्रेनर हा अभ्यासक्रम कुठे घेतला जातो, 10वी आणि 12वी या वर्गात कुठले विषय त्याच्यासाठी घेतले पाहिजेत म्हणजे या शिकताना, आणि स्वतंत्र व्यवसाय केला जातो की नोकरी केली जाते, आणि या विषयाची आवड सर्वसामान्यांना तरी कमीच असते, मग आपला व्यवसाय कसा करावा. द फर्स्ट क्वेश्चन वॉज यशस्वी होण्यासाठी. फर्स्ट इज कमिटमेंट तुमचं जे आहे फॉर एनी प्रोफेशन. डोंट एक्सपेक्ट रिझल्ट ओव्हरनाईट. जे आपण कोणत्याही क्षेत्रात म्हणतो, यु नो, यू हॅव टू वर्क हार्ड, यू हॅव टू बी फोकस्ड, यू हॅव टू स्टार्ट ॲट ग्राउंड लेवल. ओके. जेव्हा मी पर्सनल ट्रेनर होते तेव्हा 7 वाजता 8 वाजता असं म्हणजे डिफरंट अपॉइंटमेंट्स असतात. मग इथपर्यंत पाणी असू दे ना तर पाऊस असू दे, मला त्यावेळेस पोचायलाच लागायचं. सो यू हॅव टू हॅव अ कमिटमेंट टुवर्ड्स व्हॉट यू आर डुईंग. सेकंडली यू हॅव टू कीप स्टडिंग. ओके. तुमचा अभ्यास रेग्युलरली चालू असायला पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हल्लीच्या जे नवीन येत आहेत की डोंट पुल द अदर पर्सन डाऊन फॉर यू टू कम अप.
यू डू व्हॉट यू हॅव टू डू टू कम अप इन लाईफ. तुमचं नाव कसं बनवाल हे तुम्ही थिंक करा. So for that you need to study, you need to know what is the latest, not the latest in trends but latest in research. Okay, तर त्याच्याकडे लक्ष द्या जास्ती. अँड हाऊ यू विल गेट रिझल्ट, कारण ही जी फील्ड आहे इट्स अ रिझल्ट ओरिएंटेड फील्ड. तर रिझल्ट नाही दिले तर इट्स नॉट गोइंग टू वर्क. आणि दुसरं म्हणजे सायन्स बॅकग्राऊंड इज मोर प्रिफरेबल फॉर, कारण तुम्ही अनाटॉमी, एक्सरसाइज, फिजिओलॉजी हे सगळं शिकतात, तर सायन्स बॅकग्राऊंड इज मोर प्रिफरेबल. आणि कुठे होतात न्यूट्रिशन कोर्सेस SNDT युनिव्हर्सिटी निर्मला निकेतनला आहेत, वेअर दे कॅन डू ऑल दीज कोर्सेस. ओके, आणि एक्सरसाइज साठी आता वेगवेगळे अकॅडमीज आहेत, पण असं गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड अजून नाही. आणि स्वतंत्र व्यवसाय का नोकरी काय असतं? आय थिंक फर्स्ट एव्हरीबडी शुड डू अ जॉब, कारण त्यांना हे क्षेत्र जे आहे दिस इज अ पीपल्स बिझनेस. इट इज a lot to do with people, lot to do with understanding bodies, lot to do with handling people. तर हे जर का तुम्ही शिकला नाहीत, कारण जिम मध्ये एका वेळेस 200 लोक असतात, तर यू कम इन टू कॉन्टॅक्ट विथ डिफरंट काइंड ऑफ नीड्स, डिफरंट काइंड ऑफ दिस थिंग, अँड यू आर देअर इन द फिटनेस एन्व्हायरमेंट. तर आय थिंक फर्स्ट 2-3 years if you do a job and then you start doing your own, you will at least get an idea की कसं जाय, you know how you go about it, you learn the ropes in the gym. फिटनेसच्या बाबतीत खूप वेगवेगळ्या परिस्थितीतल्या लोकांनी अनेक प्रश्न विचारलेत. सगळे प्रश्न आपण नाही घेऊ शकणार आहोत, पण त्यातनं मी आता चालता जे काही कॉमन ज्याला आपण लसावी म्हणतो तो काढल्यावर असं यातले मॅक्सिमम प्रश्न आहे हृदय रोग किंवा हृदयविकार आणि किंवा मधुमेह असणाऱ्यांनी व्यायाम करावा का, तो कुठल्या प्रकारचा करावा, असा एक प्रश्न आहे. ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांची घनता कमी होणारे आजार आहेत, तर त्यांनी वेट ट्रेनिंग केलं तर त्याचा फायदा होतो का ते अवॉइड केलं पाहिजे, असे काही प्रश्न आहेत. तर बेसिकली तुम्हाला कुठचा आजार असेल, जास्त प्रश्न आहे हृदयविकार आणि आय थिंक जे हार्ट प्रॉब्लेम जे आहेत, फर्स्ट फॉर देम एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. युअर डाएट इज 90%, आपण म्हणतो 80%, पण फॉर दिस हार्ट थिंग यू हॅव टू हॅव 90% कंट्रोल ऑन युअर डाएट. त्याच्यामध्ये तुमचं रफेज सॅलिड्स जास्ती असायला पाहिजे, यु नो मोर न्यूट्रिशियस फूड असायला पाहिजे, लाईक बॅलन्स डाएट जे आपण म्हणतो. बट एक देयर इज अ व्हेरी गुड बुक या लोकांनी जे मी तुम्हाला सांगेन, त्यांनी डीन ऑर्निश म्हणून आहे, डॉक्टर डीन ऑर्निश, ही हिमसेल्फ इज अ कार्डिओलॉजिस्ट, आणि त्यांनाही हार्ट ट्रबल झालेला, अँड ही रोट दिस बुक रिव्हर्सिंग हार्ट डिसीज. सो इट इज नॉट दॅट ओ आय हॅव गॉट हार्ट डिसीज नाउ व्हॉट टू डू. फर्स्ट ऑफ ऑल वेट शुड ऑलवेज बी केप्ट इन कंट्रोल, ज्यांना हार्ट डिसीज आहे त्यांनी. तर these things you have to inculcate exercise and a balanced diet into your lifestyle. आता मधुमेह किंवा डायबिटीज ना, इंडिया इज द कॅपिटल ऑफ डायबिटीज, यु नो, आणि दिस इज अ लाईफस्टाईल डिझीज. स्ट्रेस, ओबेसिटी, you know, all these things lead to diabetes. तर one is you have to exercise. You know, my grandfather had diabetes, but he used to त्यांच्या 80व्या वर्षी पण used to exercise at home, used to do सूर्य नमस्कार, and he controlled his entire diabetes only with working out. तर exercise is a must in whatever condition that you are in, कारण त्यांनी तुमचं इम्युनिटी वाढते. You know, your muscle strength improves, your body strength improves, your body strength to fight diseases improves. So exercise आणि बॅलन्स डाएट, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, यु नो, मोर कलर. आता तुम्ही बघाल टोमॅटोज आहेत, पालक आहे, सो ऑल कलरफुल व्हेजिटेबल, पर्पल कॅबेज आहे, डिफरंट काइंड्स ऑफ लेटेस आहे. सो द मोर कलरफुल युअर प्लेट इज, द बेटर इट इज फॉर अँटीऑक्सिडंट, द बेटर इट इज फॉर व्हायटमिन्स, मिनरल्स. आपल्या इथे जेव्हा मी म्हटलं की आपलं डाएट बेस्ट डाएट इन द वर्ल्ड आहे, पण आपण जे कुक करतो एवढे मसाले टाकतो आणि काय प्लेटमध्ये येते ते कळतच नाही. सगळ्यात कांदा लसूण, ग्रेव्ही. what happens it becomes like one what you said gravy, and त्याच्यामध्ये काय आहे माहित नाही, टाप इट कम, सो एव्हरीथिंग लुक्स ब्राऊन अँड रेड, यु नो. आणि तेल, त्याच्यावर तेलाशिवाय आपल्याला कुक करताच येत नाही, असं. तो स्पेसिफिक प्रश्न एक मसल ट्रेनिंगच्या विषयी पण होता, त्यांनी करावं का असा होता, म्हणजे ऑस्टिओपोरोसिस आणि you should do weight training because that will strengthen your heart muscles, it will strengthen your cardio capacity, and it will increase the cardio capacity. You do aerobics, म्हणजे cardiovascular exercise as well as weight training, आणि research has shown osteoporosis can be avoided or little bit it can be reversed by doing weight training.
तर विमेन you all should pick up weights and don't get scared of weights. जेव्हा तुमचं बाळ लहान होतं तेव्हा तुम्ही त्याला असं उचलायचं आणि मग ते मोठं मोठं व्हायला लागलं तेव्हा you were carrying the weight. So that is weight training. तुम्ही जड बादल्या उचलता. So that is weight training. So don't be scared की weight training करायचंय मला. It is not so scary. It is not like अरे बापरे काय झालं आता, you know. So it is very simple. असे तुम्ही weight training कसं ओरिजिन झालं माहितीये का, एक बॉडी बिल्डर होता युजीन म्हणून, ओके, अँड ही यूज टू कॅरी अ स्मॉल काफ ऑन हिज शोल्डर, आणि जसं काफ मोठं गाय झाली त्याची तसं ही बिकेम बिगर, अँड दॅट्स हाऊ वेट ट्रेनिंग स्टार्टेड. सो इट्स अ व्हेरी सिम्पल दिस थिंग की जे तुम्ही एक्स्ट्रा कॅरी करता, जे तुमचं बॉडी गिव्स यू गिव्ह एक्स्ट्रा चॅलेंज टू द बॉडी, सो दॅट बिकम्स एज वेट ट्रेनिंग. आणि मुलींचा प्रश्न आलाच आहे तर मी हा एक प्रश्न घेते. भाग्यशीला तुपे यांनी विचारलंय, गृहिणींना बऱ्याचदा विकनेसला सामोरं जावं लागतं, त्यांनी आहार आणि व्यायाम याचं नियोजन कसं करावं असं त्यांनी विचारलंय. माझ्या मते त्यांना हे म्हणायचं असेल की अनेकदा जे मगाशी म्हटलं बादल्या उचलणे आणि हा व्यायाम आहे का, म्हणजे एक्झर्शन बरंच होतं ज्या बायका घरात सगळी कामं करतात, तर काम करणं म्हणजेच एक्सरसाइज. हा एका पिढीचा रादर एक विचारसरणी आहे की आम्ही घरात सगळी कामं करतो म्हणजे आमचा व्यायाम होतो, देन आय डोंट नीड टू गो टू जिम. हे किती खरं आहे? त्यांचाच दुसरा प्रश्न पण महत्वाचा वाटतोय मला, मासिक पाळी चालू असताना व्यायाम आवश्यक आहे का, तो करावा का, आणि त्यात काही स्पेसिफिक व्यायाम करावेत का, असे दोन प्रश्न. एक टू आन्सर युअर फर्स्ट क्वेश्चन, माय मदर she used to even in a pregnancy she आफ्टरनून 4 वाजता ती झाडू आणि कटका करायची बिकॉज एक्स्ट्रा व्यायाम मिळावा, कारण तेव्हा खाली बसून आपण सगळं पोछा मारायचो वगैरे. तर माझे फ्रेंड्स हसून नेहमी म्हणतात, यु नो व्हॉट, नेव्हर डू टिल 7th or 8th मंथ झाडू कटका अँड ऑल दॅट. तर आम्ही म्हटलं का नाही, तर हे होतं. लाईक शी मेंटेन्ड हर फ्लेक्सिबिलिटी, कारण तुम्ही खाली बसून ते जे मारता, पोता मारता वगैरे, सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इफेक्टिव्ह. पण किती जण आता करतात असं, you know, that is one question because our lifestyle has changed. Vacuum cleaner आहे, हे आहे, मॉप्स आहे जे आपण उभं राहून करतो वगैरे सगळं. सो एक्सरसाइज इट डिपेंड्स ऑन व्हॉट काइंड ऑफ वर्क यू आर डुईंग एट होम. जर का तुम्ही नुसतंच कुकिंग करताय त्याला काही फरक नाही, बट गार्डनिंग, तर जर का तुम्ही गार्डनिंग करत असाल, यु नो, बागेची कामं करत असाल, सो दॅट इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज. Okay, that can be counted as exercise. So it depends on what you're doing. If you're ironing your clothes, you know, आता if you go to America and all this work all the ladies have to do. तिथे म्हणजे प्रेग्नन्सी झाल्यावरती 40 दिवस वगैरे काही नसतात. नेक्स्ट डे एव्हरीबडी इज बॅक टू वर्क. ओके, दे गो टू वर्क, दे स्टार्ट वॉशिंग देअर बाथरूम्स वगैरे सगळं चालू होतं तिथे, यु नो. सो इट डिपेंड्स अपॉन व्हॉट वर्क यू आर टॉकिंग अबाउट. आणि त्यांनी दुसरं पिरियड्सच्या बाबतीत विचारलं. इट्स नो हार्म ॲट ऑल टू वर्कआउट. ओनली तुमचं फ्लो जर का खूप हेवी असेल किंवा पोट खूप दुखत असेल तर यू कॅन टेक इट इझी. आणि ॲक्च्युली इट इज प्रूव्ड दॅट युअर फ्लो गेट्स रेग्युलेटेड, युअर पेन्स रिड्यूस इफ यू कीप वर्किंग आउट एव्हरी डे. So there's nothing as menstrual or anything like that. In fact, it's better if you work out. कारण ते क्रँकी जो मूड असतो तो पण जातो. ती जी चिडचिड होत असते ती बिकॉज ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह, यू फील गुड, आणि जे मी म्हटलं फील गुड हॉर्मोन्स येतात, दॅट्स व्हाय. मगाशी लीना मॅमच्या बोलण्यात एक मुद्दा आला, तो म्हणजे की आपण तिशीत येतो तसे आपल्या शरीरात बदल होत जातात, एजिंग होत जातं. सो ते एजिंग होताना तुम्ही स्वतः फिट ठेवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करणं आवश्यक आहे. अर्थात विवाह पण आता तिशीत आलेला आहे आणि एजिंग होऊ नये याच्यासाठीच आम्ही आज 30व्या प्रोग्रामला लीना मॅमना बोलवलं. त्यांच्याकडे बघितल्यावर तुम्हाला खरं वाटणार नाही, शुड आय रिव्हील युअर एज? आय एम प्राऊड. शी इज 53. आणि तरीही म्हणजे आणि ह्याच पद्धतीने जे काही एजिंग म्हणतोय ॲट 30 इफ यू आर सेइंग युअर स्टार्ट एजिंग, त्या वयापासून सुद्धा म्हणजे कितीतरी ओलांडलेले आहेत, अशा दशकं ओलांडलेली आहेत. आणि मला वाटतं की 30व्या कार्यक्रमात आपल्याला फिटनेस मंत्र सांगणाऱ्या लीना मॅम लाभले आहे. आपलं भाग्य म्हणायला हवं, कारण याच्या पुढले कार्यक्रम सुद्धा आपण तेवढ्याच एक्सरसाइज असतील असे करत जाऊ, कारण फायनली तुम्ही येता तेव्हाच आम्हाला असं आमच्या हार्टबीट्स पंप होत राहतात इथे जा या चक्रावर येणारी लोकांमुळे, आणि आणखीन उत्साह येतो, तर आणखीन व्हावंसं वाटतं, फील गुड फॅक्टर व्हावंसं वाटतं. सो थँक्यू व्हेरी मच. मी
पुन्हा एकदा तुमचेही आभार मानतो आणि अरुंधतीला विनंती करतो की त्यांनी लीना मॅमना एक छोटीशी भेटवस्तू द्यावी. प्लीज जाऊ नका, कारण 2च मिनिटाचा कार्यक्रम आहे. ज्यांनी आणि तुम्हाला एवढ्या आपल्याला हेल्थच्या बद्दलच्या टिप्स दिल्या आहेत, त्या निमित्त आपण सगळ्यांच्या वतीने हा त्यांचा थँक्यू म्हणतोय. सो थँक्यू. मला एकच सांगावं वाटेल, जे काही शिवाजी पार्क मध्ये राहतात, आमचं जिम आहे शिवाजी पार्कला, इफ यू कॅरी दिस विवा दिस थिंग यू विल गेट अ 50% डिस्काउंट फॉर सिटिंग हिअर अँड लिस्निंग टू मी. आपल्याला ब्रँड वुमन पण बघायला येते. ऐकलं आणि पेशंटली ऐकलं, त्याच्यामुळे थँक्यू. शिवाजी पार्कला कुठे आहे? शिवाजी LJ रोडला आहे, एअरटेल गॅलरी आहे ना त्याच्या समोर, ऑन द मेन रोड. तिथे काम अजून चालू आहे त्याचं. शिवाजी पार्क तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला सापडेल. हे केसरी जल तुम्हाला थँक्यू. खरंच खूप धन्यवाद. आम्हाला I hope you all liked and you all were a very great audience, Yes. patient audience, and I kept talking. आणि अनेकांचे डोळे उघडले असतील हे नक्कीच आजच्या या प्रोग्राम नंतर. आणि थँक्यू. असंच विवावर प्रेम करत राहा, असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि थँक्यू व्हेरी मच. And thanks Viva, thank you Loksatta for inviting me here. It was great pleasure. Thank you very much. Thank you.